जेवढं आपल्या गर्लफ्रेंड वरती खरं प्रेम करतात, आता यंत्रात खोटं बोलायचं नसतं, हात वर करायचं ना आपल्या गर्लफ्रेंड साठी उडी मारायची. कमॉन. तर म्हणजे मी खोटं बोलून डीजे झालंय बरं का. बरं. सांगण्याचा उद्देश असा आहे, मी खोटं बोलून डीजे झालं. म्हणजे आमच्या कास्टमध्ये लोक फक्त वाजवण्याचंच काम करतात. मग तसंच मला पण ह्या वारसा घरातूनच भेटलेला आहे. हा म्युझिक मधील गुरु म्हणतात तर माझे आई वडील, माझा समाज आणि माझं देवानी मला जी देणगी दिली ती माझा गुरु आहे, नाही का. माझा देवच माझ्यासाठी गुरु राहील 100%. मी शून्यच आहे. का माहितीये का, म्युझिक म्हणजे मी पहिली पण बोललो होतो, म्युझिक म्हणजे समुद्र आहे. बरं, मॅक्सिमम एवढे कमवले एका महिन्यात आतापर्यंत? गणपतीचा महिना म्हणतात तर एक 9-9.5 लाख रुपये एका महिन्यात कमवलेत. हा, माझी अशी पण परिस्थिती आहे की मी रस्त्यावरती पण जपलेलो माणूस. मालक असतो प्रत्येकाला, तसं आम्हाला साऊंड मालक असतो. त्या साऊंड मालकाने आम्हाला सांगितलं असतं कॉम्पिटिशनला एवढेच गाणी वाजले पाहिजेत. मग तिथं तडा कोणाला लागतो, ऑपरेटरला लागतो. बरोबर. तू त्याला वाजवायला जमत नाही, त्याला नका बोलावायला म्हणून, नाही का. आम्ही बेंचवर वाजवायचं तसं वाजवलं नाही, मला त्यासाठी तर खूप वेळा बाहेर असं वर्गातनं बसवलेलं आहे. माझी पहिली परिस्थिती खूप वाईट होती. पण माझ्या आयुष्यात मित्र असे आहेत, म्हणजे ते म्हणतात ना तुमच्या मोबाईलमध्ये नंबर किती सेव आहे हे महत्वाचं नाहीये, पण त्या वाईट काळात त्यातले कोण येतात हे खूप महत्वाचं आहे, नाही का. माझ्या डोळ्याला जिथपर्यंत रस्ता दिसतोय ना, म्हणजे जिथपर्यंत रस्ता असा सरळ दिसतोय तिथं फक्त क्राऊडच होतं. म्हणजे असं समोर काय दिसत नव्हतं, बाबा इथं क्राऊड एंड होतंय, बाबा दिसतं आपल्याला, नाही का, इथपर्यंत क्राऊड. माझ्या डोळ्याला दिसत नव्हतं. अक्षरशः ते ड्रोनला पण कॅप्चर झालं. मला असा प्रश्न पडायचा, तो कोणच्या गावचा, कुठला, असं भरपूर इच्छायचे. मग मी म्हणायचो आपण प्रत्येकालाच सांगत बसलो, त्यापेक्षा आपण आपल्या नावातच ऍड केलं तर काय चुकीचं. नमस्कार, माझं नाव डीजे आकाश फलटण, म्हणजे तुमचा लाडका डीजे आकाश फलटण. नमस्कार. आजचा सेशन जरा इंटरेस्टिंग असणार आहे. काय झाले, जानेवारी आता नवीन वर्ष सुरू झाले, आता लग्नाचे सीझन चालू होतील, जसा जसा उन्हाळा येईल तसा. आणि लग्नाचे सीझन यात्रा म्हटलं की सगळ्या गावांमध्ये एकच चर्चा असते, डीजे कुठला बोलवलाय. आणि डीजे म्हटलं किंवा असे विषय म्हटलं की एका माणसाचं नाव महाराष्ट्रात गाजत असतं. आम्ही आलेलो आहोत फलटणमध्ये. फलटणसुद्धा ऐतिहासिकदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या, शैक्षणिक, राजकीय सगळ्या गोष्टींनी असा वारसा लाभलेलं शहर आहे. पण फलटणचं नाव घेतलं की एक नाव फलटणला जोडून येतं, आणि ते नाव म्हणजे डीजे आकाश फलटण. आज आपण आलो आहोत फलटणमध्ये डीजे आकाशसोबत गप्पा मारायला. नमस्कार. नमस्कार, माझं नाव डीजे आकाश फलटण, म्हणजे तुमचा लाडका डीजे आकाश फलटण. कसं वाटतंय? काय छान वाटतंय. आणि पहिल्यांदाच असं व्हिडिओ शूट वगैरे चालू, नाही का. आम्ही हे बघत होतो ना, म्हणजे आपल्याला ह्या फील्डमधल्या कुणाच तरी पॉडकास्ट घ्यायचा, ह्या माणसाचा, डीजे क्षेत्रातल्या रिलेटेड माणसाचा. त्यातले पॉडकास्ट जास्त नाही आहेत. आणि एक तर आपण ह्या भागातले सातारचे म्हणल्यावरती डीजे आकाश फलटणीच ब्रँड सातारसाठी, त्यामुळं पहिल्यांदा नाव आले डीजे आकाश फलटण. तर ओव्हरऑल कशी चालली लाईफ? व्यवस्थित चालली, आणि ऍक्सिडेंट नंतर तर अजून व्यवस्थित चालली. हा, बरोबर. ऍक्सिडेंट वरती आपण येऊयाच. ज्या लोकांना माहिती नाही, आकाशचा एक खूप मोठा ऍक्सिडेंट झाला होता काही महिन्यांपूर्वी. त्यातून आता तो परत एकदा शोज करायला लागलाय. त्याच्या युट्यूबला पण तुम्ही बघितलं असेल, 1-2 शो त्याच्यात झालेत मोठे, आणि आता परत त्याची जर्नी सुरू झाली. बरं, सुरुवातीला तुझ्या जर्नीबद्दल, तू कुठला आहेस मूळचा? सगळ्यांना माहिती आहे डीजे आकाश फलटण, पण फलटण प्रॉपर फलटण की कसं काय, तुझं नाव काय, तुझी फॅमिली कशी होती, तुझं थोडक्यात तुझं बालपण सांग कसं होतं. नमस्कार, माझं नाव आकाश सतीश भोसले, मी राहणार फलटणचाच, आणि माझं मूळ गाव नातेपुते आहे, आणि माझ्या आईचं गाव जावली आहे, म्हणजे मम्मीचं गाव जावली होतं. आणि आमची मम्मी जावलीची असल्यामुळे म्हणजे पप्पांची आई पण जावलीचीच होती, पप्पांची आई. आणि मग आमच्या वडिलांचे वडील जे होते ते जावलीला राहायला गेलते तिकडं, म्हणजे त्यांचं घर सोडून त्यांच्या सासरवाडीला राहायला गेलते. मग तिथून पुढं ते दोन्ही फॅमिली फलटण राहायला आले, आणि आता आपण जिथं आहे इथे एक ते म्हणजे राहायला लागले, ह्या ठिकाणी राहायला लागले. मग त्यांचं लग्न झाल्यानंतर मग आम्ही मूळ इथलेच झालं, म्हणजे नाही का. नातेपुते सोडल्यानंतर माझं मूळ गाव फलटणच झालं. आणि राहिली गोष्ट पप्पांची, तर पप्पा अगोदरपासनं आमचा बँजोचा व्यवसाय आहे. म्हणजे श्रीराम बँजो म्हणून आमचा पहिल्यापासून, आता सांगायला गेलं तर ब्लॅक अँड व्हाईट फोटो आहेत आमच्या घरात बँजोच्या आमच्या. म्हणजे त्या काळातले आमच्या आजोबांपासून, मग तेव्हापासून आमचं बँजो असल्यापासून आमचं पारंपरिक, म्हणजे सांगण्याचा उद्देश असा आहे की आमची कास्ट म्हणजे गडशी, हिंदू गडशी म्हणून आहे, जे की गडावरती किंवा तुम्ही कुठल्या मंदिरात वगैरे गेला तर मंदिरात आमचे जे पुजारी असतात
वाजवणारे. मग ते आमचे कास्ट त्याच्यामध्ये मोडले जाते. ते म्हणतात ना की लोहाराचं काम असतं, म्हणजे लाकडापासून हे तयार करणं, बरोबर का, चांभाराचं काम असतं, बरोबर नाही का. तसं आमचं काम आहे की फक्त वाजवणेच, म्हणजे आमच्या कास्टमधले लोक फक्त वाजवण्याचंच काम करतात. मग तसंच मला पण ह्या वारसा घरातूनच भेटलेला आहे. मग काय वाजवायचं सुरुवातीला मी माझे घरातले सगळे वाद्य असल्यामुळे मी सगळे वाद्य वाजवायचो पहिल्यापासून. सगळे वाद्य म्हणजे मी शाळेत लेझिम प्रकार पण वाजवायचो. आम्ही बेंचवर वाजवायचो तसं वाजवलं नाही, मला त्यासाठी तर खूप वेळा बाहेर असं वर्गातनं बसवलेलं आहे. म्हणजे मी काय करायचो, मला सारखं ते बेंचवर वाजवायची सवय होती, त्यामुळे मला वर्गातनं खूप वेळा बाहेर बसवायचे. मग त्या आणि आता वर्गातून बाहेर बसवल्यानंतर प्रत्येकालाच असं वाटतं की राव आपल्याला बाहेर बसवलंय. त्यातनं पण मी असं नाही का खोडमस्ती अजून करायचो, भरपूर खोडमस्ती करायचो. मग ते शिक्षकांना वाटायचं की ह्याचं पुढे जाऊन काय होणारच नाही. मग तिथून पुढे असं झालं की मग मी एक डोक्यात घेतलं की आपण वाद्य असं प्रॉपर डोक्यात घेऊन शिकलं पाहिजे, आपल्या घरचा वारसा आहे तो, आपण पुढे तो चालवलं पाहिजे. मग मी सगळे वाद्य शिकलो. मग घरातले सगळे वाद्य मी वाजवत होतो, शाळेतले लेझिम करायचो, शाळेतल्या गॅदरिंगला डान्स पण करायचो, भरपूर गोष्टी केल्या कलाकारी लहानपणापासून. लहानपणापासून. बरं, डीजेची आवड कधीपासून लागली? डीजे वाजवावा किंवा डीजे ऑपरेटर व्हावं? डीजे ऑपरेटर आमच्या इकडे काय व्हायचं, आम्ही आता आपण जिथं राहतो ना गल्ली टाईप अजून भरपूर असे लोक इथं राहिले होते. आता म्हणजे 2-4 फॅमिली आम्ही, म्हणजे आमचीच फॅमिली, आम्ही बाहेर राहायला गेले ना. मग आम्ही गल्लीत राहायला असलो की काय व्हायचं, इथून एक मंगावरपेठ म्हणून एक एरिया आहे, माझ्या मित्रांचे सगळे घर आहेत तिकडं. मग त्या तिथून असे लग्न वाजवत आले की तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चौकात हार घालायला यायचे. मग ते असं आलं की ते सारखं डीजे वाजायचा. पण मी असा विचार करायचो की राव डीजे वगैरे नाही का. आणि एक काळ असा होता, म्हणजे डीजे निघाले म्हणून मी एक बँजोमध्ये वाजवायला जायचो. तर त्या बँजोमध्ये कसं होतं, आम्ही डीजेच्या पुढं वाजवायचो आणि तो साऊंड मालक आहे का नाही डीजे वाजवायचा आणि आम्ही पुढं वाजवायचो. आणि त्यांच्यात 2 प्रकार होते, एक बँजो पण होता, एक डीजे पण होता. मग आमचा बँजो बंद करायचा म्हणलं की ती बँजोवाली मागे यायची आणि डीजेवाला गाणी चालवायचा. आणि आमचं काय होतं की आम्ही त्या वरती चढायचं म्हणलं की गाडी त्या साऊंडवाला सोडून देत नसायचा. आम्हाला ताशा घेऊन उभाच राहायला लागायचं नाही का. मग मला ती आवड होती की राव ते काय आहे, आपण फक्त इथंच आहे, ते काय आहे ते लय मला असं वाटायचं की ते काय. मग आमच्या फलटणमध्ये इथं तुम्हाला नाही का म्हणलं ते असे वर्धा वगैरे चालले की मी गाडी चढायचं मुद्दाम कार्ड मागायला आणि ते बघायचो सारखं. आणि नेमकं तुम्हाला सांगतो तो साऊंड असायचा चक्रधर साऊंड, अण्णा त्यांचा साऊंड असायचा. तो साऊंड चालला की मी ते बघायचो, मला ते लय आवड व्हायची. मग असंच आवड भेटत सगळ्या डीजेंना फॉलो केलं. असे भरपूर सिनर आहेत की ते फलटणमध्ये गणपतीला वगैरे वाजवल्याचे. आणि गणपतीला माझं असं घडायचं की मी गणपतीला आमचा बँजो असायचा आणि मी असं आता जसं डीजे मध्ये म्हणतात का नाही चांगला वाजवतो, म्हणजे मी टॉपला कधीच मानलं नाही स्वतःला मी. कारण की मी असं स्वतःला कधीच म्हणत नाही की मी लय टॉपचा, काय नसतं, एक करत राहायचं नाही का. म्हणून मी काय केलं, मी आता जसं आहे तसंच मी एक ताशामध्ये पण होतो. मी ताशा वाजवायला लागलो की मला माणसं डोक्यावर उचलून घेणार, मला पैसे ओवळून देणार, माझी माया करणार, ह्या गोष्टी पण त्यावेळेस चालायच्या. मग मी गणपतीत वगैरे वाजवायला गेल्यानंतर काय करायचो, मी 8 वाजेपर्यंत बँजो वाजवायचो. संध्याकाळी 8 वाजेपर्यंत बँजो वाजवायचो फलटणमध्ये. गाड्यावरती आमचा गाडा असायचा, गाड्यावरती कर्ण असायचा, भोंगा असतो आपला. आणि अख्ख्या जिल्ह्यात म्हणलं तर एक ते बुलबुलची असतं ना बँजो, तो बँजो फक्त आमच्या घरातच. अख्ख्या सातारा जिल्ह्यात फक्त तो आमच्या घरातच. म्हणजे भरपूर ठिकाणी असेल पण एक फेमस बँजो म्हणून तुम्ही घाटाच्या वर तुम्हाला माहित असेल तातवडे किंवा डिस्कळ, हे गावं असे भरपूर हे होते, म्हणजे भरपूर फेमस आमच्या बँजोमुळं. म्हणजे बँजो सारखा तिकडं. आणि त्या बँजोमध्ये गायन करायला माझे वडील. म्हणजे मी आज ज्या आहे जिथं आहे त्याच लेवलला पण माझ्यापेक्षा पण जास्त माझे वडील असायचे, फेमस होते. फेमस म्हणजे भरपूर फेमस. त्यांना माझ्या वडिलांचे आहेत ना, वडिलांचे जे गाणे असायचे जुने, म्हणजे अजून सुद्धा ते म्हणतात ना मिन्नाची बारा, ते नाही का गाणे बघा, आयो रामा वगैरे, ते गाणं असं आवर्जून माणसं त्यांना फरमाईशी करायचे. मग एवढं आमचं बँजोचं फील होतं. मग ते मी काय करायचो, 8 वाजेपर्यंत वाजवायचो आणि 8 नंतर खास डीजे साठी मी वेळ काढायचो. आणि वाजवायला नाही, बघायला फक्त. मग मला घरचे वाढायचे काम सोडून तो तिकडे, कारण त्यावेळेस परिस्थिती पण एवढी आमची नव्हती, म्हणजे खूप असे लो परिस्थिती होती आमच्या नाही का. मग मी काय करायचो, ते पहिल्यांदा ओमकार 72
पुण्याचा साऊंड ओमकार, चिंतामणी, परत जय गणेश 92, आपल्या फलटणचा चांतारा साऊंड असेल, असं हे साऊंड म्हणले की असं वाटायचं की राव नाही का लय मोठं काय. पण आज असं आहे की ते साऊंड मी स्वतः वाजवते आणि ते ज्यांना मी बघायला तरसायचो ते ओमकार साऊंडचे मालक योगेश बाबा कामटे, ते आज मला म्हणजे बारक्या भावागत मानतात आणि मला फॅमिलीगत वागवतात, नाही का फॅमिलीगत मला वागवतात. मग ते मला कुठेतरी भारी वाटतं. आता तुम्ही फलटणच्या साऊंडची नाव घेतली, चक्रधर झाला, चांतारा झाला, बाकी जय विजय, कानिफनाथ. फलटण मध्ये साऊंड म्हणजे डीजेचं ते आहेच, डीजेची सिटी म्हटलं तरी चालेल. फलटणला 5-6 डीजे असतील फलटण मध्ये मोठे. त्या डीजेचा म्हणजे सुरुवात कुठनं झाली, म्हणजे हे वाजवायला सुरुवात केली आपण? माझी सुरुवात अशी झाली, मी एक लोणंदचं साऊंड आहे, राज साऊंड म्हणून आहे, राज म्हणून साऊंड आहे. तर म्हणजे मी खोटं बोलून डीजे झाले बरं का, सांगण्याचा उद्देश असा मी खोटं बोलून डीजे झाले. म्हणजे माझं काय व्हायचं, मी तुम्हाला म्हणजे जे घडत गेलं ते सांगतो मी, म्हणजे डीजे पर्यंत कसं आलो हे पण बघा तुम्ही. माझं काय व्हायचं, एक डिस्क म्हणून गाव होतं पुशेगावच्या शेजारी, तिथे एक माने मास्तर म्हणून होते. तर ते माने मास्तर काय करायचे, आमच्या गल्लीत फक्त आम्हीच कास्टवालेत ना, मग या गल्लीत 5-6 जणांना ते घ्यायला यायचे. म्हणजे इथून त्या वाडापमध्ये इथं धनगरवाड्यावरती पाठीमागं टाकी आहे ना, त्या टाकीवरती डिस्कसाठी वाडाप लागायची पुशेगावसाठी. मग ते तिथून त्या गाडीत बसवायचे आणि त्यांच्या गावाकडे वाजवाय 4-5 दिवसासाठी न्यायचे, घरच्यांना ठरवून बाबा मी 4 दिवसाचे एवढे पैसे देईल. मग पप्पा माझे जायचे. मग मी एकदा असंच बोललो की मी पण ताशा वाजवतो, मी येऊ का? तर त्यांनी गोष्ट म्हणजे साधारण कितवीत असेल? मी असेल एक 7वीत असेल. 7वीत असेल 7वीत. तर 7वीत मी म्हणलं मी येऊ का? तर त्यांनी मला त्यावेळेस काहीतरी 5 दिवस हे चालले होते, 5 का 4 दिवस. मला 200 रुपये काय तर 4 दिवसाचे ठरवले होते. 50 रुपये दिवसाला. 50 रुपये दिवसाला, 200 रुपये मला काय तर ठरवले होते. आणि आमच्या वडिलांना कसं 250-250 रुपये नाईट दिवसाला राहायची. 200-250 रुपये नाईट राहायची. तर मग मला ते 200 रुपये म्हणजे असं वाटलेलं की राहू, मी त्यावेळेस एक विचार केला, मला ते पहिलं एअरपॉड यायचं माहिती का, त्याच्यात ते मेमरी कार्ड टाकायचे, आयपॉड यायचे बघा. आपण आता ज्या कानाला घालतो तेच तसं त्याला हेडफोन घालून असायचे. मग मी त्या गोष्टीसाठी काय केलं, तर मी ठरवलेलं मी जाणार, ते घ्यायचंय म्हणून जाणार. मग मी पहिल्यांदा गेल्यानंतर आता गेलो त्यावेळेस ते काम वगैरे करून आलो. आणि तिथं असं घडलं, तिथं वाजवाय गेल्यानंतर मला माहितीच नाही तिकडं एवढं असं म्हणजे नाही का काम रात्रभर असतील म्हणून. मग ते पहाटे 4-4-5-5 वाजेपर्यंत गावाकडच्या वराती म्हणजे खूप अवघड गोष्ट. म्हणजे सगळीकडलं सहन होईल माणसाला, पण गावातली माणसं कधी कुणाला ऐकणार नाहीत. गावातला माणूस म्हणजे एखाद्याला काम काढणारच माणूस असतो. म्हणजे सिटीतले कसे 10ला बंधन असते, बंद करतात, पण गावातला माणूस म्हणला की तो रांगडी माणूस आला, तो गावात नाही कोणाला, मग तो रात्रभर वाजून घेतो. तसं आमच्याकडनं 4-5 वाजेपर्यंत वाजून घेतलं आणि मला झोप यायची. मग एक ढाकलायचा गाडा होता ना, त्या गाड्यामध्ये मी तिथे जाऊन असं पडलो होतो थोडा. तर मग आमची कामं वगैरे उरकले, आम्ही इकडं निघणार होतो दुसऱ्या दिवशी. आम्ही त्या दिवशी रात्री झोपलो मशानभूमीच्या शेजारी, गावातली वाड्याच्या शेजारी एक स्मशानभूमी होती. तर आणि त्याच्याच पलीकडे त्यांचं घर होतं, त्याच्यात एक 200 मीटरवरती असेल. मग आम्हाला काय वाटलं की एक तिथं तळवट टाकलेलं ना, आम्ही झोपलेलो. तर नेमकं असं घडलं की काय घडून आलं मला माहित नाही, पण एक झाड असतं ना, ते ऑटोमॅटिक फांटी पडली. ऑटोमॅटिक फांटी जेव्हा पडली, तिथून पुढे तिकडे वाजवायलाच गेलो ना आम्ही. तिथून सकाळी आम्ही गाडी पकडली, गप इकडे आलो. मी ते एअरपॉड पण घेतलं, ते काय भेटत तो आयपॉड असायचं, आयपॉड पण घेतला. पण मग गंमत अशी झाली, आयपॉड घेतलं पण त्याच्यात मेमरी कार्डच नव्हतं. आयपॉड भेटत होता, मला माहिती नाही त्याला मेमरी कार्ड लागतंय म्हणून त्यावेळेस, म्हणजे सेपरेट घ्यायला लागतंय. मग परत इकडले काम वगैरे करून घरच्यांकडनं आमच्या दुकानावरती जाऊन मग ते मेमरी कार्ड घेतलं. आपल्या इथं कॅफे होते, मग त्या कॅफेमध्ये जाऊन मी गाणी वगैरे भरायचो, गाणी भरली की गाणी ऐकायचो. आणि एक सणाचं उघडायचं काम असायचं माझ्याकडे. तो फोटो अजून आहे, मी तो तिथला फोटो अजून मी तुम्हाला देईल. मला असं वाटतं त्या ड्रेफरमध्ये असेल, मी गॉगल वगैरे घातलाय असं, म्हणजे नाही का मला कुठल्या बी कामाला जायला म्हणलं की मला आवरून जायला जास्त आवडतं. म्हणजे असं आपल्याकडे लक्ष माणसांचं गेलं पाहिजे, प्रत्येकाला वाटतं राहावं नाही का, आपल्याकडे लक्ष गेलं पाहिजे. म्हणून मी आवरून वगैरे गेलतो. आणि तिथं नेमकं काय झालं, तर साऊंडचा ऑपरेटर चालला होता. आणि माझ्याकडे मेमरी कार्ड होते, ऑपरेटर आला नव्हता. तर मी त्यांना खोटं बोललो, म्हणलं मी वाजवतो की डीजे. ते म्हणले खरं का? हा म्हणलं वाजवतो नाही काढतं. आणि कार रेडिओवर मेमरी कार्ड असायचं, लावलं गाणं सोडायचं काम केलं मी.
गाणी सोडायचं काम केलं की त्यांना वाटलं कुठंतरी थोडंफार जमतं. मला फक्त त्यावेळेस महत्त्वाचं काय होतं की मला 10ला 10 म्हणजे आमच्या भाषेत म्हणलं तरी एक तालावरती ताल कसा आपण टाकतो की ताल चुकत नाही, एखाद्याला कळून नाही आलं पाहिजे, बीटवर बीट, हे मला तिथं थोडंफार जमलं होतं. मला तर बीपीएम वगैरे काय एवढं काय माहित नव्हतं, कारण मला फक्त व्हर्च्युअल मध्ये इथं काय करायचं, मी कॅफेत बसायचो ना व्हर्च्युअल वरती, आपला एक सॉफ्टवेअर असं त्याच्यावर फक्त वाजवायचो. त्याच्यावरती फक्त वाजवायचो. आणि तो मला असं वाटतंय NX ची पट्टी होती, NX ची मशीन होती. हा, NX ची मशीन होती, तर त्याच्यावरती मी वाजवलं होतं. तर मग त्यांनी नंतर मला फोन करू लागले, नाही काय. मग मला आता असं वाटलं मी डीजे झाले, मी कशाला राज साऊंड होता लोणंदचा, राज म्हणून साऊंड होता. तर राज भैया म्हणून आहेत बघा ते, त्यांना मी अजून सुद्धा कधी पण भेटलो तर मी त्यांना कायम सांगतो की मी म्हणतो तुमचा, मी तुम्हाला कधी विसरू शकत नाही, ते कधी पण भेटले तर नाही का. मग तसा विषय त्यानंतर माझा विषय काय झाला की मी डीजे झालो, मला वाटलं आता नाही. आणि माझा एक मित्र आहे, म्हणजे मी तर राहिलं होतं ना, आपण त्या परिस्थितीवर येऊच तुम्हाला सांगूच पुढं. पण एक हालाकीचे दिवस लय काढले ना, त्यावेळेस मला एक मित्र होता साथ द्यायला, माझा इथला मित्र. तो एक किराणा मालचं दुकान आहे इथं, लालगे किराणा म्हणून आहे इथं, रोहित लालगे म्हणून माझा मित्र होता. मित्र म्हणजे मोठ्या भावासारखा होता. मी त्यापाशी झोपायला असायचो, घरी झोपायला जागा नसायची, आपण पुढं सांगू त्या गोष्टी नाही का, पुढं काढल्यानंतर. मग मी त्यापाशी झोपायला वगैरे असायचो. मग त्याला मी एक दिवशी गोष्ट सांगितली, माझ्याकडे असं असं घडलेलं आहे आणि मला ते वाजवायला बोलत आहेत, पण मला इष्टीला जायला पैसे नाही आहेत, कारण मला इथनं लोणंदला जायचं होतं. पहिला कार्यक्रम लोणंदला होता. मग मी त्या रोहित दादाकडनं पैसे घेऊन लोणंदला गेलो. मग लोणंदला गेल्यानंतर पहिल्या कामाला आपण थोडे लगेच पैसे मागणार त्यांना, तुम्हाला जावा द्यायचे तेव्हा. मग तेव्हा त्यांनी मला वगैरे पैसे वगैरे दिले नाही का नंतर. मग त्यावेळेस मला रोहित दादा एक महत्वाचा ही धरलेला नाही का. रोहित दादा काय करायचा, आमचं घरचं तांदूळ वगैरे संपलं तो द्यायचा, म्हणजे आता म्हणजे भरपूर किराणा असा होता की तो देत असायचा. मी भरपूर मला म्हणजे लय सपोर्ट केला त्यांनी मला पहिल्यापासून, असा भरपूर सपोर्ट, म्हणजे भरपूर सपोर्ट. आता मग वाजवायला येते आपल्याला किंवा तुम्ही वाजवायला सुरुवात केली, मग असं झालं का की परत आपल्याला शिकायचंय, किंवा असं एक असतं ना की बाबा नाही मला ह्या माणसासारखं व्हायचे, तसं तुमच्यासाठी कोण होतं की मला ह्या डीजे सारखं व्हायचे, ह्या ऑपरेटर सारखं व्हायचे? नाही तसं नाही, मला तसं वाटलं नाही कधी की असं ह्याच्यासारखं व्हायचं म्हणून. मला फक्त काय झालं, मी जसं राज साऊंडवर वाजवलं ना, माझं एक फलटणचा आत्तार साऊंड माहित असेल तुम्हाला? माहिती आहे. मी फलटणला आपले नगरसेवक होते अनुप शाह म्हणून, आता जे फलटणचे माहित असेल तुम्हाला, हा अनुप शाह म्हणून आहेत. त्यांच्या बड्डेला आत्तार साऊंड लावला होता आणि मी नेमका तिथे गेलतो आणि त्या साऊंडवरचा जो ऑपरेटर आहे अन्सार म्हणून, तर त्याला म्हणलं मला वाजवायला जमतं. त्याने मला फर्स्ट टाइम ते हातात दिलं. फर्स्ट टाइम हातात दिल्यानंतर मग त्या साऊंडवर मी कंटिन्यू जायला लागलो. हा, मग तिथून हळूहळू म्हणजे अगोदर मला थोडंफार तिकडं मी राज साऊंडवर राहायच्या अगोदर मी पण स्वतःला शिकायचं असं ठरलं की बाबा कॅफेत गेल्यानंतर मी ते सारखं व्हर्च्युअल यूज करायचो. म्हणजे व्हर्च्युअल सारखंच असतं का ते मशीन? हा व्हर्च्युअल सारखंच असायचं की सगळ्या गोष्टी. मग मी माझा गुरु म्हणाय गेलं तर माझा गुरु माझे आई वडीलच आहेत. म्हणजे माझा समाज, माझे आई वडील, हा म्युझिक मधील गुरु म्हणताल तर माझे आई वडील, माझा समाज आणि माझं देवानी मला जी देणगी दिली ती माझा गुरु आहे नाही का. माझा देवच माझ्यासाठी गुरु राहील 100%. मग मला असं, आणि गुरु म्हणाय गेलं तर आपण प्रत्येकाला गुरु म्हणू शकतो, कारण प्रत्येकाकडनं शिकायला भेटतं, लहानापासून पण शिकायला भेटतं, मोठ्यापासून पण शिकायला भेटतं. म्हणजे आयुष्यात तर शिकणं असेल तर तुम्ही असं समजू नका की कोणाकडनं शिकायचं. ज्यांच्याकडनं मिळेल त्यांच्याकडनं शिकलं पाहिजे. ज्याच्याकडनं तुम्हाला जे शिकायला भेटेल ते 100% शिका. बरोबर. कारण की मी शिकत वर आलेलो आणि मी अजून पण शिकतोय. मी म्हणू शकत नाही, ते मला सगळे म्हणतात, ते मी कॅप्शन वगैरे वाचतो ना, महाराष्ट्राचा बाप महाराष्ट्र, काही नाही. मी तसलं तुम्हाला खरं सांगू का, मी पहिली गोष्ट मी सोशल मीडियाला पण जास्त तुम्ही बघितलं असेल मी पोस्ट वगैरे टाकत नाही. एक तुम्हाला सांगायला गेलं ना, तुम्हाला सांगतो, मला असे लय जण म्हणतात राव तू लय खतरनाक वाजवतो. मला वाटतं राव, म्हणजे माझे ते पाठ थोपटले का मला एक वाटतं असं, पण मी लयच बाप आहे मला ते नाही आवडत. मग मला काय वाटतं की मी शिकतोय, मला अजून शिकायचंय. म्हणजे सांगण्याचा उद्देश असा आहे की म्युझिक म्हणजे समुद्र आहे. तुम्ही त्याला किती पार करण्याचा प्रयत्न करा, किती पण पार करण्याचा प्रयत्न, ते संपू शकत नाही. म्युझिक म्हणजे असं, तुम्हाला सांगू का, आज हे गाणं असं मिक्स झाले ते उद्या कसं पण मिक्स होऊ शकतं ना. बरोबर. म्हणजे मिक्सचे प्रकार पण भरपूर आहेत. आता तुम्ही बघितलं असेल हिपहॉप आहेत, भरपूर गोष्टी आहेत अशा. म्हणजे सगळ्या गोष्टीत प्रत्येक म्युझिक प्रत्येक वळणानं हे केलेलं, सेट केलेलं असा विषय. म्हणून मला शिकायला असं कधी वाटलं नाही की बाबा हे शिकावं, कारण मला असं शास्त्रीय गाण्यांची आवडले, जुन्या गाणी भरपूर आवड. माझ्या आजोबा तबला वादक होते. म्हणजे सांगण्याचा उद्देश असा की माझे आजोबा तबलाचा वाजवायचे
तेव्हा माणसांच्या डोळ्यातनं पाण्याचं एवढ्यापर्यंत माझे आजोबा एवढं गोडवा वाजवायचे नाही का. माझे मम्मीचे आजोबा मम्मीचे वडील आहेत ना, हे पेटी रिपेअर होते. म्हणजे जे आपण वाद्य जेवढे वाजवतो हे रिपेअर वगैरे करायचे. तुळशीदास साळुंखे त्यांचं नाव होतं माझ्या आजोबांचं. आणि सगळ्यात जास्त जीव माझ्या आजोबांचा माझ्यावरती, तुळशीदास साळुंखे. ते आमच्यापासून लांब राहिले होते, म्हणजे की त्यांना आवड होती कामाची. आणि आपल्या भागात काम कमी होते. आणि कोकण भागात ते भजनी मंडळ वगैरे संगीत जास्त तिकडे जास्त असायचे. आणि मला बाबांचा कधी संबंध झाला नाही जास्त, कधी वेळ घालवायचा. पण नेमकं बाबा आमच्या इकडे राहायला आले ना, तेव्हा मी बाबांसोबत खूप वेळ घालवला. खूप म्हणजे खूप वेळ घालवला. म्हणजे एवढा वेळ घालवला की मला ते अगोदर जेवढा वेळ घालवला नव्हता ते नंतर जे आले ते सगळ्या त्यात वेळ निघाला. आणि माझ्या पप्पांचे वडील म्हणजे बबन भोसले. म्हणजे आपण पंचक्रोशीत म्हणजे ह्या नाही पश्चिम महाराष्ट्रात कुठेतरी बबन भोसले ना विचारलं ह्या भागात आपल्या, तरी आजोबांचं नाव फेमस भरपूर. एवढं म्हणजे नाही का, सीताराम बबन म्हणून जोडी होती. सीताराम बबन म्हणून नाही का, म्हणजे ते आमच्या घरातलेच लागतात. म्हणजे आमचे आजोबा बबन आहेत ते वेगळी, आणि सीताराम बबन जे होते का नाही ते आमच्या घरातलेच होते. त्यांचं पण वाद्य म्हणजे घरातले सगळेच फील्ड मधले वाद्यामध्ये टॉपचे. संगीताची आवड आधीपासूनच आहे. आवड पाहिजे. आता मेन विषयावर येऊया, ज्यासाठी आकाश ओळखला जातो, मायकिंग. म्हणजे ती कुठनं सुरुवात झाली की बाबा असं बोलू शकतो आपण डीजे मध्ये. एक व्हिडिओ आहे तुझा साई ऑडिओचा, काहीतरी पिशवी का काहीतरी तिथला कोल्हापूरचा पिशवी रेड कलरचा टी शर्ट घातलाय चेक्सचा. तो व्हिडिओ काही 7 वर्षापूर्वीचा व्हिडिओ येतो. त्या व्हिडिओला 15 मिलियन काहीतरी व्ह्यूज आहेत. बघितला नसेल माहित नाही. त्याच्यावरती कमेंट्स आल्यात त्यावेळेसच्या 5-6 वर्षापूर्वीच्या कमेंट्स आहेत त्या, की इंडियन मार्शमेलो आकाश म्हणजे ॲलन वॉकरला तोड देतोय, त्यांनी घर सोडलं पाहिजे, फील्ड सोडली पाहिजे. का तर तुझं ते मायकिंग त्या व्हिडिओ मधलं, ज्यांनी आपापल्या गर्लफ्रेंडवरती खरं प्रेम केले ते गर्लफ्रेंडच्या नावाने हातवरती, ते कसं सुरू झालं बोलायला? म्हणजे सुरुवातीला डीजे भरपूर होते, पण असं मायकिंग करतंय कोणी किंवा बोलते असं जास्त जण नव्हते. ते तुझ्यापासून सुरुवात झाली बहुतेक. ते कशी सुरुवात झाली, कुठनं? मायकिंगचा असा विषय होता की आमच्या इकडे जेव्हा गणपतीला डीजेचे बाहेरनं ते मायकिंग करायचे. आणि मायकिंगचा उद्देश घेतला तर म्हणजे मला मायकिंग आहे ना आवड अशी झाली की मी फर्स्ट शो आहे ना इकडे केला असेल, केडगाव चौपुला म्हणून होता तिथं. मी स्वामी समर्थ साऊंडवर होतो. स्वामी समर्थ साऊंडवर होतो आणि तिथं समोर काहीतरी सहयोग साऊंड होता. मग तिथून जरा एक म्हणजे एवढं व्यवस्थित बोललो नव्हतं मी मायकिंग मध्ये कॉम्पिटिशन झाल्यानंतर माझ्याकडनं चुकीचा शब्द जरा गेलता. मग मी ते जरा घाबरलो होतो काय होईल काय नाही का. मग तिथून पुढे मी मायकिंगची जरा जास्त सुरुवात केली. मला त्याच्या अगोदरपासून पण मायकिंग येत होती. मग मी जेव्हा मायकिंगचं सुरू केलं का नाही, माझ्या डोक्यात मायकिंगचा उद्देश कसा आला की बाबा भरपूर मायकिंग करायचे. पण कसं राहतं माहिती काय, आपण ते म्हणतो ना कोक्या जेव्हा त्याचे वरडतो कोक्या ते एक सुरामध्ये असतं बरोबर का. मग तसंच आवाजाचं पण सुरामध्ये असतं बरोबर. म्हणजे तुम्ही आता माझं जेव्हा मी वाजवतो तेव्हा माणसं ते मला काय ऍक्सेप्ट करतात माहिती आहे का, कारण मी सगळ्या गोष्टीत महत्व काय देतं माहिती आहे का, की त्याला जुळलं पाहिजे, त्याचं स्केल त्याला जुळली पाहिजे, किंवा तुम्ही काय बोलताय माणसांना कळायला पाहिजे, माणसांना आवडलं पाहिजे. मग मी तुम्ही काढला विषय पिशवीला मी वाजवायला गेलो साई ऑडिओवरती, प्रणव शेट माझ्यासोबत वाजवायला होते. तर मग त्यावेळेस मला असं एक रितेश पण म्हणून आरपी माहित असतील जुने गाणी, मग त्यात आरपी कॅबिनेटचे मालक आहेत बरोबर. मग त्यांची गाणी मला तो प्रायव्हेट बनवून द्यायचा. मग त्या गाण्यांच्यात असं होतं की दर्दभरे गाणे होते. म्हणजे आपण एखाद्या गर्लफ्रेंडला काय बोलतो, काय कसं काय विषय नाही का, मग त्या गाण्यात होतं. त्या गाण्यात होतं की मग मला वाटलं असं की बाबा प्रत्येक जण म्हणतो असा हातवर तसा होता, मग आपण एक वेगळं काहीतरी काढलं. मग आपापल्या गर्लफ्रेंडसाठी मग ते माणसांना आवडत गेलं. एवढं आवडत गेलं की त्यांनी ती एवढी व्हिडिओ व्हायरल झालते ना. ती पण व्हिडिओ आता पण रील्स येतात आपापल्या गर्लफ्रेंडसाठी हातवरती वगैरे, किंवा सुरू झाले ते कॉपी करायला लागले आता लोक थोडक्यात. बरं, मग तिथनं सुरुवात झाली थोडक्यात. बरं, आता तुम्ही एस्टॅब्लिश आहे डीजे आकाश. म्हणजे नाव विचारलं की माणसं सांगतात डीजे आकाश फलटण. हे डीजे आकाश फलटण कधी सुरू झालं? म्हणजे असं असतं ना बाबा डीजे आकाश बासना, मी मोठा झालो बासना. नाही, मला काय वाटलेलं की असं भरपूर जणांना असं वाटतं की बाबा आपण जिथं राहतो त्या गावाची ओळख असली पाहिजे, आपण कुठं जातोय किंवा काय करतोय. मग
मी पहिल्यांदा डीजे आकाशच लावत होतो भरपूर शोला. बरं. आणि मला सगळे विचारायचे तू कुठला, बरं. मला असा प्रश्न पडायचा तो कोणच्या गावचा कुठला, असे भरपूर विचारायचे. मग मी म्हणायचो आपण प्रत्येकालाच सांगत बसलो त्यापेक्षा आपण आपल्या नावातच ऍड केलं तर काय चुकीचं आहे. कारण भरपूर डीजे असं होते की त्यांच्या नावाचं ते लावतच होते नंतर नाही का. मग मी ठरवलं की माझं नाव डीजे आकाश फलटण. मग मी तिथून पुढे डीजे आकाश फलटण प्रत्येकाला सांगायला लागलो. मग ते तसं नाव व्हायरल होत गेलं. मग एका जणांनी पोस्ट टाकलेली स्पेशल अट्रॅक्शन डीजे आकाश फलटण. मग तिथून पुढे ते तसं व्हायरल झालं. आतापर्यंत महाराष्ट्रात सगळे टॉपचे शो वाजवले. बरं. त्यातल्या त्यात कुठला असा शो आहे एखादी की बाबा ह्या शोला गर्दी पण होती, क्राऊड पण भारी होतं असं? तो शो माझा 13 एप्रिलचा होता. गेल्या 13 एप्रिलचा म्हणजे 13 एप्रिल 2024चा नागपूरला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा होता. तर त्या शोला आहे ना मी एवढा क्राऊड होता, मला वाटलं पण नव्हतं एवढा क्राऊड येईल म्हणून. म्हणजे ॲक्च्युली काय झालं होतं, मी त्या शोला सगळ्यात जास्त अमाऊंट घेतली होती. बरं. म्हणजे 1 लाख रुपये त्याच्यावरती पण यायचं आपल्याला. मी 1 लाख रुपये एका दिवसाचे घेतले होते ते पण. आणि कधी पण तुम्हाला सांगतो आपल्याला वाटतं ना असं आपण एवढी अमाऊंट घेतली मग तेवढं आपण काम पण, मला तशी सवय, आपण जशी अमाऊंट घेईल तसं आपण काम करतो. मग मी 1 लाख रुपये घेतले होते. शशांकबाई म्हणून आहेत तिकडले, तर त्यांचे मी 1 लाख रुपये घेतले होते. तर त्या शोला असं झालं माझ्या की आम्ही लॉजवर होतो, मी आणि माझा बारका भाऊ होतो. तर आम्ही शो आता मी आवरून बसलो होतो, मी करेक्ट 5 वाजताच आवरून बसलेलो होतो. मला वाटलेलं की आता 6 वाजता आपली एंट्री होईल, मस्त आपण वाजवायला जाईल. मी एक म्युझिक माझ्या कुठल्या पण शोला जायचं म्हणलं की मी एक अगोदर म्युझिक ठरवून ठेवलेलं असतं नाही का. मग मी म्हणलं माझा मित्र आहे तो बाबासाहेबांची गाणी खरंच खतरनाक बनवतो नाही का. म्हणजे प्रीत मानव आहे, वैभव मिक्स वगैरे ह्यांनी बाबासाहेबांची नवीनच गाणी बनवले होते आणि फक्त ते अनरिलीज बनवले होते आणि माझ्याकडे दिले होते ते. त्या दोघांनी गाणी दिले ते म्हणून माझ्या डोक्यात कसं होतं की मला ते गाणी वाजवायचे आणि त्या गाण्यांचे व्हिडिओ वगैरे पोस्ट करायचे नाही का. आता प्रत्येकाला वाटत ना सोशल मीडिया वगैरे असावं नाही का. मग मी त्या शोसाठी मी आवरून बसलोय, मी त्यांना फोन करतोय येऊ का खाली. ते मला 8 ते 8:30 वाजेपर्यंत तसेच म्हणत ते, तर रुको भाई रुको, तर थोडा रुको भाई नाही का. मला कळत नव्हतं. मला अगोदर वाटलं की बाबा काय प्रॉब्लेम वगैरे झालाय का नाही का. आणि माझ्या पेमेंटचा विषय काय नव्हता, कारण की मी कुठल्या पण शोला गेलो ना पेमेंट मी अगोदर पे करतो. कोणता पण शो असू द्या अगोदर पेमेंट पे, मग मी साऊंडवर चढतो नाही का. मी 8 साडे 8 शेवटी 9 वाजले. 9 वाजता त्यांचा मला फोन आला खाली या. 9 वाजता फोन आला खाली गेलो की त्यांनी मला शोला न्यायच्या ऐवजी जेवायला नेलं. मला बोलले जेवायला जायचं. म्हणलं नक्की शो आहे ना आजच, कारण मला उद्याचा शो होता ना तो होता नागपूर तर मिरज मध्ये होता. म्हणजे मला एवढा पल्ला विमानानंच जायचं होतं मला, पण विमान कुठे येणार होतं पुण्यातून मला इकडे जायचं होतं, मला रनिंग होतं. तर मी भरपूर घाबरलो होतो ना की करायचे काय. मग त्यांनी मला जेवण वगैरे झालं, आम्ही 10-10:15 साऊंडवरती पोचलो. तर एवढी गर्दी, भरपूर गर्दी होती. आता प्रत्येक शोला गर्दी असते, मला वाटलं असेल गर्दी, आणि मला गर्दी म्हणजे मला जेवढा शोला क्राऊड असेल तेवढी मजा येते. क्राऊड नसलं की थोडंफार मजा येत नाही, पण तसं काय नाही. मला जसं पब्लिक असं मला हँडल करणं गरजेचं आहे, मला त्यांना मजा करून देणं गरजेचं आहे, माझी पण स्वतःची मजा करणं. मग मी त्या शोला तसं गेल्यानंतर 10 वाजता होते. जेव्हा मी त्या स्टेजवरती चढलो, माझ्या डोळ्याला जिथपर्यंत रस्ता दिसतोय ना, म्हणजे जिथपर्यंत रस्ता असा सरळ दिसतोय तिथं फक्त क्राऊडच होतं. म्हणजे असं समोर काय दिसत नव्हतं बाबा इथं क्राऊड एंड होतंय बाबा, दिसतं आपल्याला नाही का इथपर्यंत क्राऊड. माझ्या डोळ्याला दिसत नव्हतं, अक्षरशः ते ड्रोनला पण कॅप्चर झालं नव्हतं, एवढा क्राऊड तिथं होता. आणि ते आपण तुम्हाला खरं सांगतो, तर प्रत्येकाच्या घोषणा असतात बरोबर का. आपण महाराजांच्या घोषणा देतो, बाबासाहेबांच्या देतो, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या देतो, भरपूर जणांच्या देतो बरोबर का. आणि असं मी नुसतं माईक उचलला आणि मी बोललो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. तो जो विजय असतो जो आला होता ना, अक्षरशः मला आत्ता पण शारे आले, मला अंगावरती काटे आले होते. म्हणजे एवढा आवाज, आणि वरनं असून तो प्लेअर असतो ना का, गाड्या जातात बघा, पूल बनवला असतो, ब्रिज होता, तर त्या ब्रिजच्या वरून पण आणि ब्रिजच्या खालीच माणसं पण थांबले होते. आणि जेव्हा गाणी लावायला चालू केलं ते असं अक्षरशः ते हालत होतं. आणि त्या शो मला का आवडला म्हणजे असे भरपूर शो सगळ्यांचे शो होतात नाही का. साऊंड डीजे सगळेच वाजवतात, सगळे चांगले वाजवतात बरोबर. पण तो माझ्या शो लक्षात काय, कारण मी त्यामध्ये वाजवलं कमी आणि माणसांकडनं गाणी म्हणून जास्त घेतली होती. म्हणजे मी जे बाबासाहेबांची गाणी वाजवायचो ना, तर ते गाणी वाजवल्यानंतर माणसं, मी आता एक आपण स्लायडर खाली घेतो बरोबर, एक स्लायडर असतो म्युझिकचा, मी तो स्लायडर खाली घेतला ना तर माणसांचे ऑटोमॅटिक लिरिक्स तोंडातून यायचे नाही का. मग ते असं भारी वाटायचं ना, मग तो शो माझ्यासाठी खतरनाक बेस्ट नाही का, वन ऑफ द बेस्ट शो, म्हणजे लाईफ मधला तोच शो माझा बेस्ट राहील. डीजे आकाश किती कमावतो महिन्याला?
आता पेमेंटचं सांगायला गेलं तर मी तसं कधी आता अजूनपर्यंत मी काढलं नाही, कारण की कधी पण माझी अमाऊंट असते ती मी माझ्या मनाची ठरवतो. तरी एक अंदाज बाबा बरं मॅक्सिमम एवढे कमवले एका महिन्यात आतापर्यंत गणपतीचा महिना म्हणसाल तर एक 9-9.5 लाख रुपये एका महिन्यात कमवलेत. हा भाई डीजे में स्कोप आहे. म्हणजे गणपतीत मी रेट पण तसा घेतो. बरोबर. मागच्या वर्षी 1.5 लाख रुपये घेतले होते. बर एका शोचे. हा मागच्या वर्षी आता गणपती गेला त्याच्या मागच्या वर्षी 1.5 लाख रुपये घेतले होते आणि गेल्या वर्षी मला 2 लाख रुपये ठरले होते. राहुरी गाव आहे, म्हणजे माणसांना खरं वाटत नाही, काय काय ना खोटं वाटत, पण ते मला माहिती मी ते पैसे घेतो कारण जे माणूस मला देणार आहे तो माणूस मला का देतो, कारण त्याचा मी कार्यक्रम पण तसा त्या लेवलला नेऊन सोडतो. मला तेच बोलायचं होतं, हे पैसे घेतायत म्हणजे तेवढं लेवलचं काम आहे, तेवढं क्राऊड हँडलिंग करतात. आता माझं सांगण्याचा उद्देश असा आहे की मी जो शो करतो का नाही, आता माझ्याऐवजी साऊंडवालेच सांगतात, साऊंडवाल्यांना फोन जातो ना कधी कधी, आकाशला ठरवायचं साऊंडवाले म्हणतात त्याचे रेट जास्त असते, तुम्ही फोन करा, हा नंबर आहे बरोबर का. आता मॅक्स म्हणजे आता मी पहिले घ्यायचो एक 10,000 15,000 25,000 30,000 असे घ्यायचो, पण मी आता असं ठरवलं की माझा ऍक्सिडेंट झाल्यापासून मी ठरवलं की बाबा 25-30,000 रुपये शो असेल तर आपण घ्यायचं, नाही तर नाही केलं तरी चालेल, कारण पायाला जपणं गरजेचं होतं बरोबर का. मग मी जसं शो करतो ना तसं म्हणजे आता मला एवढंच म्हणजे कॉन्फिडन्स आला शोचा की मी जे मागच्या वर्षी कार्यक्रम केलेले आहेत तेच मला पुढल्या वर्षी येतात. त्यांना मी फोन केला का, त्यांचा फोन आला का नाही, हा असा शो आहे, हा पुढल्या वर्षीची तारीख 30 आहे आपली फिक्स, हा चालतंय, पण मी त्यांना अमाऊंटच सांगत नाही कारण ते ऑटोमॅटिक पैसे वाढवून देतात पुढल्या वर्षी. बरोबर. म्हणजे आता रिसेंटली 2 दिवसापूर्वी एका पार्टीसोबत किस्सा घडलाय, मी सोलापूरला जे अमाऊंट घेतले होते त्या पार्टीला मी बोललो मला थोडंफार वाढवून पाहिजे, काही अडचण घेऊ नका, तुम्हाला पैसे भेटतील. म्हणजे एवढा पण कॉन्फिडन्स तिथं का भेटतो, कारण आपण शो त्या लेवलला नेऊन सोडतो. बरोबर का. म्हणजे आपल्याला कळतं की आपण शो व्यवस्थित करतोय, माणसं मला पैसे का देतात. आता म्हणजे मला साऊंडवाले पण भरपूर म्हणतात राव आता कसं एवढं साऊंडवाल्यांना वाटतच ना की राव ऑपरेटरला पैसे किती द्यायचे, मग आपल्याला राहणार किती. मग मला असं भरपूर साऊंडवाले मला खवळतात, तुला कळत नाही, तू शिकून ठेवले तर ऑपरेटर नाही का तुझं वेगळं आहे, तू तेवढं वेळ देतो, मग आम्हाला दुसऱ्या ऑपरेटरला पण तेवढे पैसे द्यायला लागतात. मी काय म्हणतो, तुम्ही तुमच्या म्युझिकला वेळ द्या, तुमच्या क्लासला तुम्ही वेळ द्या, तुम्ही जे म्हणजे शिकताय ना त्याला वेळ द्या, तुम्ही शिकत राहा, मग तुम्ही पुढे जाऊन तुम्ही पैसे तुम्ही पण कमवचाल ना. आता मला भरपूर असं यंग जनरेशन आहे की त्यांना मला एक सांगायचं आहे की तुम्ही कुठल्या पण गोष्टीला पैशाद्वारे नका बघू, म्हणजे पैसा म्हणून कुठल्या गोष्टी करू नका, तुम्ही एक आवड म्हणून करा. आवड म्हणून केल्यानंतर ती गोष्ट तुम्हाला लेटॉपला नेऊन सोडते. बरोबर. म्हणजे कुठल्याही क्षेत्रात असो, मी असं म्हणत नाही म्युझिक क्षेत्रात, तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जावा, ते पैशासाठी करायचं म्हणून कधी करू नका. ती अशी करा की तुम्हाला ती आवडते आणि ती लोकांना पण त्यात ताकदीने आवडेल ज्या ताकदीने तुम्हाला आवडते. मग ते तुम्हाला एवढ्या लेवलला नेऊन सोडेल ना, म्हणजे भरपूर मला अनुभव तर भरपूर आले तेवढ्या बाबतीत. भरपूर हे आत्ताच झालं, आता एका महिन्यात तू 9-9.5 लाख रुपये पण कमवतो कधी कधी, पण एक परिस्थिती अशी पण होती की ज्यावेळेस घरात परिस्थिती खूप बिकट होती, एका खोलीत हा स्टुडिओ, आपण मगाशी जो स्टुडिओ बघितला तुम्ही, आम्ही दाखवीन हा व्हिडिओ तुम्हाला स्टुडिओचा, ह्या एवढ्याशा रूम मध्ये आकाशी फॅमिली राहायची आणि या फॅमिलीमध्ये इथं आपल्या घरात नाणी असते, नाणी होती इथं, नाणी म्हणजे मोरी आपली असते ना छोटीशी असते आंघोळ करण्यासाठी, आणि त्या इथं नाणी होती, इकडं असं स्वयंपाकासाठी आपला गॅस होता, म्हणजे स्टो असायचा, गॅस नंतर आला, आपला स्टो असायचा. मला अजून आठवते, मी आमच्या चौकामध्ये एक वसव म्हणून रॉकेलवाले होते, त्यांच्याकडनं मी रॉकेल आणायचं, ते बाटलीमध्ये पप्पांचे मित्र असायचे ना, मग ते स्टो असायचा. आणि तेवढ्या घरात आम्ही कसं, मी पप्पा माझा बारका भाऊ, म्हणजे जो की आता प्रेम म्हणून तुम्ही बघता प्रोडक्शन PRM नाही का, प्रेम आणि पप्पा आमचे, आम्ही 4 जण असायचो ना. तर माझी अशी पण परिस्थिती आहे की मी रस्त्यावरती पण झोपलेलो माणूस आहे. मी काय करायचो, म्हणजे सांगण्याचा उद्देश असा होता की माझी पहिली परिस्थिती खूप वाईट होती, खूप वाईट. म्हणजे कौलार घर होतं, तुम्ही बघितले, तुम्हाला मी फोटो दाखवले, कौलार घर होतं. आणि पण एवढं होतं, म्हणजे ते म्हणतात ते खरं, जशी परिस्थिती असेल त्यात आनंदी राहणं गरजेचं आहे. आम्ही त्या तेवढ्या कौलार घरात पण आनंदी होतो, असं नाही की आत्ता चांगल्या घरात गेले म्हणून आनंद आहे, आम्ही त्या घरात पण आनंद होतो. कुठल्याही गोष्टीत तुम्ही आनंद हुडका भेटणार. तुम्ही कसं, तुम्हाला ते असं 5 मजलीत बंगला पाहिजे, असं 10 गुंठ्यात बंगला पाहिजे असं नाही, तुम्ही ज्या गोष्टीत असाल त्या गोष्टीत आनंद बघा, 100% आनंद भेटतो नाही का. आम्हाला त्यात आनंद होता. आम्ही त्यावेळेस पण आम्हाला असे कपडे वगैरे घालायला भेटले भारी वाटायचं नाही का, नवीन कपडे. आज मी काय घातले मला माहिती नाही का, मी आज काय काय घालमध्ये, पण त्यावेळेस कपडे म्हणजे लय भारी वाटायचं. पण त्यावेळेस काय व्हायचं, आमच्या घरात काय व्हायचं, पप्पांची हाईट जास्त, मम्मी आणि बारका भाऊ, आणि मग त्यावेळेस काय व्हायचं, कधी कधी मला
रस्त्यावरती झोपायला लागायचं. आमच्या भरपूर गल्लीतले असे भरपूर जण होते की आम्ही मिळून रस्त्यावरती झोपायचो. मग रस्त्यावरती झोपल्यानंतर ज्यांच्या दुकानाच्या पुढे झोपले ते सकाळी 6ला उठवायचे. मग ती झोप अर्धी करून घरी यायचो. आणि पावसाळा होता काहीतरी, ती खूप पावसाळा होता आणि आम्ही घरात झोपलो होतो. आणि पप्पांनी काय केलं, म्हणजे आमच्या घराचं हे जे घर आहे ह्याच्या पलीकडेच एक हे म्हणजे बोळ आहे. बोळ पलीकडे तुम्ही बघता ना, हे असं नव्हतं, आमचा दरवाजा ह्या साईडला होता, तिकडे बोळ होतं. तर पप्पा तिथं झोपले होते हातरून वगैरे टाकून. आम्ही काय आसपास झोपायचो. आणि अशी वेळ आली की जे नाला असतो बारका नाला, त्या नाल्यातनं पाणी, आमचं खोलगट घर होतं म्हणून अख्ख्या घरात पाणी शिरत होतं, आम्हाला कळत नव्हतं. मम्मीला कळलेलं, पण मला असं की मी एकदा गाठ झोपलं की मला झोप उठत नाही, मी लवकर कळत नाही. मग घरात एक गुडघ्या एवढं पाणी झालं ना, तर मम्मीनं सगळ्यांना हाक मारली. त्यावेळेस कोणी हो दिली नव्हती नाही का. मग मामा आमचा आहे ना, तो मामा आलता. मामा आल्यानंतर आणि मी त्यावेळेस असं बी झालं, मी त्यावेळेस डीजे वाजवत होतो. मला अजून आठवतं, मी डीजे वाजवत होतो. मी तेवढं घर असताना मी असं परिस्थितीला लाजलो नाही. मी डीजे वाजवतो, मी गल्लीत करावं असं काय नव्हतं मला. मी नॉर्मल डीजे वाजवत होतो. आणि मी त्या नॉर्मल आयुष्यामध्ये माझ्या छोट्याशा घरात मी ह्याच्यात फ्रीज पण घेतला होता, छोटासा TV पण घेतला होता. आणि पाणी शिरल्यामुळे तो फ्रीज मला उचलून दुसऱ्या घरी शिफ्ट करायचा होता, मावशीच्या वगैरे कोणाच्या तरी नाही का. मग आमच्या इथं एक मामा राहतो मला, सिद्धार्थ मामा म्हणून. त्याच्या घरी आमच्या मामाने बाहुबली झालता आमच्यासाठी. तो म्हणजे तो ते नुकताच पिक्चर आलता, ते बाहुबली नाही का असं उचलतं बघा, तसं आमच्या मामाने ते हे उचललं होतं, फ्रीज उचलला होता. आणि पप्पा तरी पण झोपले होते बरं का, असल्या पावसात पप्पा तरी पण झोपले होते. आम्ही ते मग आम्हाला काय केलं मम्मीनं, आमची एक आजी आहे, त्या आजीच्या घरी आम्हाला झोपवलं. आणि मम्मी रात्रभर पाणी काढत होते अक्षरशः. आणि ते गटराचं पाणी होतं, ते गटराचं पाणी मम्मी काढत होते. मग ते आता काय रिॲक्शन असते मम्मी पप्पांची? मम्मी पप्पा निवांत घरात असतात. काय करतात मम्मी पप्पा? पप्पा घरात निवांत TV चालू असतो, पप्पा फक्त बटन दाबण्याचं काम करतात. आणि मम्मीला पार्लर क्षेत्रात आवड आहे, तिला मी ते करून देतो. तिला जे आवडतं, कसं राहतं आपण ज्या क्षेत्रात आवडते ती क्षेत्र कधी नुसतं दाबून नाही ठेवायचं. मग घरच्यांना आवडते, मम्मी पार्लरचं वगैरे करते. ती आता स्वतः सक्षम आहे की ती स्वतः पण पैसे कमवते नाही का. म्हणजे मी जे कमवते त्याच्यावरती ती काय जास्त हे करत नाही, लक्ष देत नाही. ती स्वतः पण पैसे कमवते, स्वतः हे करते नाही का. त्यांना कसं वाटतं आपला पोरगा एवढा, तिला असं छान, म्हणजे ती ज्यांचं पार्लरचं करते ना, तिला सांगतात अरे तुझ्या मुलाचं खूप नाव आहे राव बरं का, मला फोटो काढायचा आहे असं वगैरे. 1-2 आहेत तिच्या मैत्रिणी, त्यांनी बोलले होते, मी फोटो पण काढला होता. मग तिला असं प्राऊड वाटतं की मलावरती, म्हणजे असं प्राऊड होतं, अगोदरच वाटलं होतं तिला की जेव्हा मी गल्ली सोडली होती, म्हणजे गल्लीत राहिला असं, गल्ली एका कारणामुळे सोडली होती मी. ओव्हरऑल थोडं आता बदलत चाललंय सगळं. आता कमवायला लागला, घर घेतलं, गाडी पण घेतली मध्ये नवीन गाडी. म्हणजे गाडीचं असं झालं, गाडी मला घ्यायची नव्हती. मला सांगण्याचं जसं हिथनं बाहेर पडलो. घर कधी घेतलं तुम्हाला ते पण म्हणजे असं झालं, ते घर पण अशा कारणामुळे घेतलं. म्हणजे जो एरिया आहे तुम्हाला माहित असेल, विद्यानगर, म्हणजे आज तो काय प्रतिष्ठित एरिया आहे तो नाही का. आम्ही त्या एरियात नारळ काढायला जायचो, लोकांच्या घरातले पुढचे नारळ काढायला जायचो. आणि मग तिथं आम्हाला असं वाटायचं की राहू, मी गल्लीतल्या मुलांबरोबर असायचो म्हणलं, मला ते काय वाटत नसेल नाही का. गल्लीतल्या पोरांबरोबर आपण कसं राहतो हे तुम्हाला पण माहित असेल. म्हणजे गल्लीतली मुलं म्हणजे एक लाईफ म्हणजे स्वर्गातलीच लाईफ आहे, निवांत, काय टेन्शन नाही, काय नाही, असं स्वर्ग सगळीकडे. तू कुठं फिर, काही कर, तुला विचाराय कोण येणार नाही. पण तसं आपण एक चांगले प्रोफेशनल राहिला असलो की मग ते कसं करतात, एक रिस्ट्रिक्शन असतात प्रत्येक गोष्टीला, दडपण येते ह्या गोष्टी. मग मला असं वाटलेलं की बाबा नाही. मग मी पहिल्यांदा एक इथं उपलेकर मंदिर आहे, तिथं रेंटवर राहत होतो, मग नंतर तिकडे राहायला गेलो. आणि फ्लॅट घेण्याचा पण उद्देश असा झाला माझ्यावर, मी चांगले पैसे कमवत होतो. आणि मग माझा नुकताच गणपती जवळ आला होता, गणपती वगैरे मी वाजवला. गणपती वाजवल्यानंतर मला चांगले 4 पैसे आले होते. आणि माझा शो कंटिन्यू चालू असल्यामुळे मी झोपायचो. आणि ज्यांचा फ्लॅट होता त्यांना काहीतरी विकायचा होता फ्लॅट, मग त्यांनी असं ते बोर्ड लिहिला होता. मग ते ब्रोकर असतात ना, ते ब्रोकर ते फ्लॅट दाखवायला येत होते माणसांना. मग ते प्रत्येक टाइमला काय व्हायचं, माझ्या मी रूम मध्ये झोपायचो ना, तर मग ते सारखे रूम उघडायला लावायचे आणि मी झोपलेला असायचो, ते सारखं डिस्टर्ब व्हायचं. मग ते एकदा झालं, 2दा झालं, मग 4थ्यांदा काय झालं, माझ्या मित्राचे वडीलच आले
फ्लॅट दाखवायला. ते बँकेत कामाला ते बँकेतले आहेत. मग ते त्यांच्या मित्राला फ्लॅट दाखवायला त्या विकायचा म्हणून. हा तर मग मी त्यांना डायरेक्ट अनडायरेक्टली म्हणलं, त्यांना काय सांगितलं नाही की मी असं तुम्हाला त्यांना न सांगता सांगतो की फ्लॅट गेलाय म्हणून. मी त्यांना म्हणलं फ्लॅट गेलाय. ते म्हणले नाही मला, ते म्हणले हा हे फ्लॅट बघून आहे. मी त्यांना सांगितलं फ्लॅट गेलाय म्हणून. आणि त्यांनी गेल्यानंतर मी आवरून डायरेक्ट ज्यांचा फ्लॅट आहे त्यांच्याकडे गेलो. हा कितीला फ्लॅट एवढ्याला, ते बोर्ड काढून टाका पहिल्यांदा. मला नाही का, मला लय त्रास सहन केला मी. हा मला पाहिजे फ्लॅट. आणि माझ्या डोक्यात प्लॅनिंग फ्लॅट घ्यायचा नव्हताच. मला असं निवांत घर राहायचं होतं, कारण की आपला म्युझिक फील्ड आहे आणि तो कालवा आपल्या घरात राहणारच. पण माझी सोसायटी पण अशी मोनिता विश्व अपार्टमेंट म्हणून आहे. त्या अपार्टमेंटने पण मला एवढं समजून घेतलं की माझा जो कालवा किंवा माझे मित्र येणारे किंवा ते मला फॅमिली, आमची फॅमिलीच आहे. ती एक प्रकारची मोनिता विश्व फॅमिली आहे ना, आमची ती फॅमिलीच आहे. आणि असं अपार्टमेंट पण मला भेटलं, ही माझ्यासाठी खूप मोठं नशीब आहे. बरोबर. आणि त्या अपार्टमेंटचा पण गोल असा आहे की त्या अपार्टमेंटला सगळे शिक्षक राहतात. आणि जे शिक्षक राहतात, जे शिक्षक मला अगोदर म्हणले होते की शिकवायला होते, ते मला म्हणले होते की तू फक्त डावायकीच करू शकतो, पुढे जाऊन काय करू शकत नाही. पण त्यांचाच आदर्श घेऊन आज मी कुठेतरी, त्यांनी म्हणल्यामुळे आज मी माझं पण चांगलं कुठेतरी झालेलं आहे नाही का. म्हणजे एवढं शिकण्यापुरतं आहे मला नाही का. मग नंतर तो फ्लॅट घेतला मी. असं झालं. ह्या जर्नीत मित्र किती महत्वाचे होते, किंवा कुठले मित्र आहेत असे ज्यांच्यामुळे तो आहेस? मित्र तर भरपूर आहेत, पण मला आता हाय या गडीला ऍक्सिडेंट झाला, तुम्हाला माहिती आहे. मला ऍक्सिडेंट कसा झाला होता, कुठं झाला होता? ऍक्सिडेंट काय झाला होता, मी माझ्या दहीहंडीचे कंटिन्यू शो चालू होते. आणि मला कसं होतं, मला एखाद्या मित्रांनी फोन केला. म्हणजे आमच्या आम्ही ठराविक मित्र आहेत. त्या मित्रांपैकी मला कोणी फोन केला की मी गाडीला स्टार्टर मारायचो, निघायचो. मला सोलापूरला प्रवीण भैया म्हणून आहेत आमचे, माझा मित्र आहे, एकदम भावासारखा आहे. तुम्हाला मी मगाशी म्हणून बोललो होतो प्रवीण भैया म्हणून. तर तो मला बोलत होता, मग मी गेलतो सोलापूरला. आणि एका जणाचा साऊंड सिस्टम होता, तो आणायचा होता इकडे. तर मग मी त्यांच्याच गाडीत निघून इकडे आलो. माझी गाडी मित्रांबरोबर पाठवून दिली आणि मी त्यांच्या गाडीत पहाटे इथं पोहोचलो. आणि मी माझ्या शोला शिक्रापूरला निघालो. आपल्या खेडशिवापूरच्या तिथं नाही का, खेडशिवापूरला, शिक्रापूरला नाही, खेडशिवापूरला. हा खेडशिवापूरला तिथे गेलो. टोल नाक्यावरती गेलो की वाजवलं वगैरे. आणि तिथंच मला शो चालू असताना एक तासगाव साईडने एक मला फोन आलता. ते पाटीलच आहेत कोणतं, मला नाव आठवण आता. मोठे व्यक्ती आहेत ते, पाटील आहेत, आय थिंक राजकारणातलेच आहेत. मग त्यांचा मला फोन आलता की तुम्हीच पाहिजे. त्यांच्या मॅनेजर वगैरे कोणी तर फोन केला असेल, तुम्हीच पाहिजे. मी त्यांना अगोदर अमाऊंट सांगितली होती, त्यांना अमाऊंट पटत नव्हते. कारण माझे दहीहंडीचे शो सगळे 40-50, 50-60. आता मेन दहीहंडी तर मी 70,000 रुपये 80,000 रुपये घेतले होते नाही का लाख रुपये घेतलेले, मला पण आठवण्यात तसं नाही का. तर मग माझे अमाऊंट जास्त असल्यामुळे मला पार्टी लगेच ॲडव्हान्स टाकत नसायचे. ज्यांना माहिती माझे स्किल काय, मी काय करू शकतो ते मला टाकत होते. पण ते पार्टी मला काय टाकत नव्हते. त्यांनी नेमकं आदल्या दिवशी मला पैसे टाकले 5,000 रुपये ॲडव्हान्स. तासगावची पार्टी त्यांनी मला आदल्या दिवशी टाकले. शो चालू असताना, माझा शो चालू आहे, त्यांच्याबरोबर मी चॅटिंग करतोय वाजवत. मग तो शो झाल्यानंतर मी माझा मित्र होता एक आदेश चव्हाण म्हणून, वाईब मॅट्रिक्स आता साऊंड घेतल्यानंतर एक्सवर्ड सिरीज, त्याचा मालक होता. तर तो आदेश माझा पहिल्यापासून मित्र आहे. तो आम्ही निघालो होतो. तर लोणंदपर्यंत आलो. मी फोनवर बोलतो, तर मग मी त्या फोनवर बोललो की मी झोपतो, मला सकाळी शोला जायचे. मग फोन ठेवला आणि आदेशला म्हणलं तू गाडी चालवतो का? लोणंदमध्ये आलो होतो. लोणंदमधनं सरळ रस्ता एक 15 मिनिटासाठी आमच्यासाठी होता. तर म्हणलं चालतंय. म्हणजे फलटणला येत होता की? फलटणला येत होतो. मग फलटणला येऊन त्याला म्हणलं ना मला सकाळी लवकर उठून जायचं. तो म्हणला झोप, कारण त्याला रेग्युलर रनिंग होतं, त्याला काही विषय नव्हता. आणि आम्ही आता जिजूंची गाडी घेतली, मग आमचं जेवण पण झालं होतं. आम्ही जेवण पण केलं होतं नाही का, मित्राचे जिजू आहे त्यांच्याबरोबर जेवण वगैरे केलं. तर चालल्यानंतर मग जेव्हा माझा फोन ठेवला, मी जसं झोपलो, उठल्यानंतर मला कळालं की ॲक्सिडेंट झालाय. आणि तो ॲक्सिडेंट असं झाला की तो पण माझ्या मित्रासोबत झाला. म्हणजे ज्या गाडीला धडकलो आम्ही, ती पण माझ्या मित्राचीच गाडी होती. तिथून मला इथं नेलं आपल्या फलटणच्या सुविधा हॉस्पिटलला. आणि इथं आणल्यानंतर माझ्या फॅमिलीला आणल्यानंतर फॅमिली घाबरली होती. आणि इथनं जेव्हा कराडला न्यायचं म्हणलं तर फॅमिली पूर्णपणेच घाबरले. आणि कराडमध्ये माझी फॅमिली वगैरे आली. आणि तुम्ही मगाशी मित्राचा उद्देश घेतला, तर माझ्या आयुष्यात मित्र असे आहेत, म्हणजे ते म्हणतात ना तुमच्या मोबाईलमध्ये नंबर किती सेव्ह आहेत हे महत्त्वाचं नाही आहे, पण त्या वाईट काळात त्यातले कोण येतात हे खूप महत्त्वाचं आहे नाही का. आणि माझ्यासाठी आता प्रत्येकाला वाटतं हॉस्पिटल म्हणजे एक तुम्ही किती पण पैसे कमा, तुमच्याकडे किती पैसे असू द्या, हॉस्पिटल म्हणलं की ते त्याच्या पुढे शून्यच असतात नाही का. पण अक्षरशः तुम्हाला खोटं वाटेल, माझ्या हॉस्पिटलच्या टायमिंगला घरच्यांना 1 रुपया म्हणजे काय माहित नाही. सिरियसली सांगतो, 1 रुपया म्हणजे त्यांना माहितच नाही की कुठं आपण रुपया भरला असेल का. म्हणजे घरच्यांना हालचालच करून दिली नाही मित्रांनी. त्या मित्रांमध्ये तुम्हाला सांगतो, अक्षरशः आज 2 मुलांचा बाप
जो माणसाला मी आत्तापर्यंत कधी रडताना बघितलं नव्हतं. म्हणजे मला पण किती भीती वाटली. माझे मित्र होते हेमंत धुमाळ म्हणून आहे किरण ऑडिओचे मालक, आणि एक ऋषिकेश सुतार आहेत जे की रवींद्र इलेक्ट्रॉनिक्सचा मालक. आज महाराष्ट्रात जेवढ्या कंपन्या आहेत का नाही साऊंडच्या कंपन्या, मी म्हणतो 10 कंपन्या असतील ना तर 5-6 कंपन्या तर त्याच्याकडे रिपेअरिंगला आहेत. बर 5-6 कंपन्या आज त्याच्याकडं डीलर, म्हणजे तोच करतो रिपेअरिंग सगळं. तो व्यक्ती होता तिथं त्याला, आणि तो सगळ्यांना माहित होतं. तोच माझ्यासोबत कंटिन्यू असायचा, हा तो. आणि एक सनी दादा म्हणून आहे SK साऊंडवाला, तो आजारी होता म्हणून तो घरीच होता नाही का. ह्यांना दोघांना कळल्यानंतर हे रात्रीचं तिथं आले. ह्यांनी मला डायरेक्ट माझ्या घरच्यांना डिसिजन घेऊन नाही दिले, हे डिसिजन त्यांनी घेतले. म्हणजे आज घरचे पण त्यांचे ऐकतात म्हणल्यावर समजून जावं ते किती क्लोज मित्र आहेत. माझ्या घरच्यांनी एक शब्द अपशब्द केला नाही की बाबा का कुठे काय नाही का असं का. मग त्यांनी मला घेऊन जाताना मला थोडी जागा आली होती ॲम्ब्युलन्समध्ये. मी तुम्हाला ते पण व्हिडिओ त्यांनी काढलेले, मला ते व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेन नक्की. तर ते व्हिडिओ उघडले होते ना, तो आज 2 मुलाचा बाप असणारा रडत होता. मग मला भीती वाटली ना, मला झालं काय नक्की. हा माणूस कधी रडला नाहीये, पण हा माणूस रडतोय माझ्यासाठी. मला खूप भीती वाटलेली. मग मला कराडला शिफ्ट केल्यानंतर ते आम्ही बोललो वगैरे. मग आम्ही मित्र, आणि मग प्रवीण भाई आला सोलापूरवरून. प्रवीण भाई आला, आणि आज प्रवीण भाई म्हणजे ना, म्हणजे मी भैया नाही, त्याला कोण पण व्यक्ती भेटल्यानंतर भैया का म्हणतो, कारण की आज त्याच्यामुळे किती जणांचे तरी घर चालतात. म्हणजे कितीतरी लोक आहेत की त्याच्यामुळे त्याचे घर चालतात, म्हणून त्याला सगळी रिस्पेक्ट. मग सगळे आलेले त्याला सांगत होते की बाबा असं झालं तर झालं. ते डोळ्यासमोर अक्षय झालं ना माझ्या, तर त्यांनी मला म्हणला की आपण पुण्याला जायचं. मग त्यांनी पुण्याला न्यायचं म्हटल्यानंतर घरचे घाबरले. अगोदर तुम्ही कराडला आणलाय, इथून पुण्याला न्यायचं म्हटल्यानंतर घरचे लय मोठं झाले असे घाबरले. मग त्यांनी मला माझ्या घरच्यांना न घेता त्या 4 जणांनी मला, म्हणजे हेमंत शेठ, ऋषिदाजी, आसिफ भैया आणि आसिफ भैया तिथं ह्यांनी मला कराडला चालवलं होतं का, तर ह्या ऋषी भैयांनी मला जो साऊंड भेटला. म्हणजे तुम्ही मला म्हणताल की बाबा कराड भागात नाव कसं झालं माझं, तर कराड भागात माझं नाव इंडिया ऑडिओमुळे झालं. इंडिया ऑडिओने मला काय केलं, भरपूर मला शो दिले. मग ते माणसांना कळत गेलो, बरोबर का. इंडिया ऑडिओ आसिफ भाई म्हणून आहेत आमन, मी त्यांच्या घरी राहायला असायचो शो. मग आसिफ भाईने तिकडे मॅनेजमेंट केलं की बाबा ऍक्सिडेंट झाल्यानंतर अशा गोष्टी करतो, प्रोसिजर करून ठेवतो. मी तिथे गेलो तर तिथून हे 5 जणांनी मला शिफ्ट केलं पुण्याला. पुण्याला घरच्यांना पायरी पण माहित नाही संचिती काय आहे. आणि मला नंतर जेव्हा का आलं का, म्हणजे हाडांमध्ये स्पेशलिस्ट संचिती खूप मोठं हॉस्पिटल आहे, तर मला असं वाटलं की आपण गेलो. म्हणजे मी खचलो होतो. माझ्यासोबत माझा बारका भाऊ होता आणि अजून एक बारका भाऊ आहे ना, म्हणजे प्रेमिक होता, आणि आमचा चेतन एक होता नाही का. आम्ही सगळे होतो, तर मी खचलो होतो पूर्णपणे. मी म्हणलेलं आता आपलं, म्हणजे मला फक्त आठवत होतं की मी ठरवलं होतं मला हे करायचं, मला पुढे जाऊन असा शो करायचा. जसं मी संपलेलं, मला असं वाटलं नाही का, संपलंय आपलं नाही का, त्यात काही विषय आपण घेऊ शकत नाही असं मला वाटलं होतं. मग नंतर माझं ऑपरेशन वगैरे झालं, तर मला चेष्टा वाटेल, मला 1 रुपया पण कुठल्या हॉस्पिटलला भरायला लागणार, सगळे पैसे मित्रांनी भरले. म्हणजे आज मला एवढंच कळतं की मी आयुष्यात पैसा पण कमवण्यापेक्षा मित्र पण चांगले कमवलेले आहेत. म्हणजे जे की मित्र मला जीवाला जीव देणारे आहेत, आणि अक्षरशः त्याच मित्रांनी मला, त्याच 5 जणांनी मला निमकोरेली बाबांना घेऊन गेलते दर्शनाला. म्हणजे तिकडं बाहेर गेलतो ना, त्यांनी दर्शनाला माझ्यासाठी तिकडे घेऊन गेलते मला. म्हणजे एवढे ते क्लोज माझे मित्र आहेत. मला साऊंड व्यावसायिक सगळे मला एकसारखेच आहेत. मला सगळे मित्र सगळे जीव लावतात, पण एक 5 मित्र असे 5-6 मित्र की ती मला लय जीव लागत की. आणि आमचं असं आहे हे, आम्ही 5 जण आल्यानंतर आम्ही साऊंडचा व्यवसाय कधी काढत नाही, विषयच काढत नाही आम्ही. बरोबर तिथं बाबा तो फील्ड तिथल्या तिथं ठेवायचा, पण एक मैत्री कशी वेगळी. आणि साऊंडमुळे एवढा जणांचा फायदा झालाय ना आमचा सगळ्यांचा, की साऊंडमुळे का नाही की आपण आज मी तुम्हाला, आता तुम्ही कुठलं इथं, तुम्ही आता समजा तुमचं काम इथं निघालं बेळगावमध्ये, तर मी इथं बसून ते काम करू शकतो, ते सॉल्व्ह करू शकतो. ते कशामुळं, साऊंड व्यवसायामुळं. आमची मैत्री कशामुळे झाली बेळगावमध्ये, साऊंड व्यवसायामध्ये. साऊंडमुळे पण आमची एवढी मैत्री झाली. बरोबर. थोडं आपण शेवटाकडे येऊया. जे मुलं नवीन येतात डीजे क्षेत्रामध्ये, डीजे ऑपरेटिंग मध्ये, पहिल्यांदा तरी ही एक गोष्ट जाणून घ्यायची, डीजे ऑपरेटिंग आणि गाणी बनवणे ह्यात काय फरक असतो? आता गाणी बनवणे म्हणलं तर म्हणजे बाकीचे प्रत्येकाचे विचार वेगळे असतात गाणी बनवण्याचे. आता डीजे शिकायचं म्हणलं तर मी पण क्लास घेतो, तुम्हाला मी क्लास घेताना पण दाखवलेलं नाही का. आता प्रत्येक जण प्रत्येकाच्या डोक्याने क्लास घेत असतो. मला नवीन पिढीला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही म्युझिकला काय लेवलने डोक्यात विचारांना घेताय ना, हे लय खूप महत्वाचं आहे. तुम्ही म्युझिक काय आहे हे समजून घ्या,
नंतर त्या म्युझिककडं नाही का लक्ष द्या. म्युझिक काय अगोदर समजून घ्या, मग ते शिकायचा प्रयत्न करा. आता आजकाल काय झालेलं आहे माहिती आहे का, मी भरपूर प्रोड्युसर आहेत, मी कोणाचं नाव घेणार नाहीत, त्यांना मी हे सांगेल की ह्या तुमच्या लाईव्हच्या माध्यमातून सांगेल की तुम्ही गाण्याचं एक वाट लावता. मी खरं बोलतो मी तुम्हाला, बरोबर आहे. आणि ते कारण असताना आम्हाला वाजवायला लागतं. म्हणजे मी सांगण्याचा उद्देश काय की असे भरपूर डीजे ऑपरेटर आहेत टॉपचे, माझ्यापेक्षा पण सिनियर आहेत, त्यांना विनाकारण ते गाणे वाजवायला लागतात. बरोबर, की ते आम्हाला वाजवायचे नसतात, विनाकारण ते वाजवायला लागतात. काय झालंय, सोशल मीडियामुळे म्युझिकचा कचरा झालाय. तुम्हाला व्ह्यू पाहिजेत, काही गोष्टी पाहिजेत म्हणून युट्यूबला कसे पण ते गाणे रिमिक्स करायचे सोडायचे, आणि ते माणसं काय करणार, युट्यूबवर बघणार आणि तेच माणसं नाही नाही हे गाणं लाव, ते पण बोलायचे, हे गाणं नाही नाही हे गाणं लाव. मग ते काय झालं माहिती का, मध्ये अशी 2-4 गाणी आली की गाणं शास्त्रीय संगीत मधलं आहे आणि त्याला बॉलिवूड केले, आणि बॉलिवूडच्या गाण्याला शास्त्रीय संगीतचं म्युझिक लावले. असं म्हणजे भजनातलं जे म्युझिक असतं का नाही ते बॉलिवूड गाण्याला लावलं होतं. मी असं विचार केला की मला म्युझिकची माहिती आहे तर आहे का, तर माझं म्युझिकचा फील्ड माझ्या समाजातून माझ्या घरातून नाही, बरोबर का, मला त्या गोष्टी माहित असतात, बरोबर का, मला स्केलची माहिती आहे, कुठलं गाणं कुठं गेलंय कुठं नाही का, ह्या गोष्टी मला कळतात. त्या गाण्याची अशी वाट लावतात की ती कुठल्याच ऑपरेटरला असं, म्हणजे प्रत्येक ऑपरेटर असं वाटतं त्याला की राव कारण असताना हे गाणं वाजायला लागतंय, म्हणजे एवढ्यापर्यंत. आणि शिकायचं म्हणलं तर आपल्याला अजून पाया मजबूत करायला लागतो. तसं आपल्याला आहे ना ते गाण्याचा जो सम आहे ना, सम म्हणजे बीट म्हणजे BPM, हे तुमच्या लक्षात राहणं किंवा ते म्युझिकला किती लक्षात घेता हे लक्षात राहणं हे खूप महत्वाचं आहे. आणि तुम्ही किती पण शिकला, म्हणजे मी कोणाला बोलते असं नाही, तुम्ही किती मोठा ऑपरेटर असू द्या ते तुम्ही शून्यच आहे, समेवर सम आलीच पाहिजे. बरोबर, तुम्ही शून्यच आहे. का माहितीये का, म्युझिक म्हणजे मी पहिली पण बोललो होतो, म्युझिक म्हणजे समुद्र आहे. तुम्ही किती शिका, फक्त तुम्ही जेवढं शिकचाल ना तेवढं ते कमीच आहे, किती बी शिका कमीच आहे. म्हणून मी शिकताना एवढं सांगेल की कुठेही क्लास करा, फक्त मेहनत अशी करा की तुम्हाला पैशासाठी करायची म्हणून नाही, एक आवड आणि त्यात काहीतरी पुढे जाऊन मी करेल अशी करायची. बरं, अजून एक गाणी कुठली वाजवायला मजा येते, म्हणजे एक असं असतं ना ह्या टाईपची गाणी वाजवायला तुम्हालाच मजा येते, पब्लिक तर नसतंच, पण तुमची अशी आवडती, ते विचारायचं होतं. गाणी लावायची कशी, म्हणजे ते डोक्यात असतं का किंवा असं सेट केलेलं असतं का, हे गाणं झाल्यावर हे झाल्यावर हे झाल्यावर हे? नाही तसं नसतं. आता माकेजांच्या वाजवण्याची पद्धत मला माहिती आहे, माझ्या वाजवण्याची पद्धत अशी आहे की एक आपण एखाद्या शोला जातो ना, ते म्हणतात ना ज्या त्या अंगानं वळणं शिकलं पाहिजे. आता काही ठिकाणी तुम्हाला कसं राहतं तुम्हाला सांगतो, काही ठिकाणी लोकांना डीजेच आवडत नाही, अरे काय वाजवते हा, सगळं मूड ऑफ करतो, बरोबर का, पण त्या डीजेचं चूक काय असते माहितीये का, तो ठरवून आलेला असतो, ठरवून आलेल्या गोष्टी कधी सक्सेस होत नाहीत. ठरवून आलेल्या गोष्टी कधी सक्सेस होत नाही. तुम्ही जावा, तुम्ही ऑन कॅमेरा नाही, म्हणजे तुम्ही वाजवताना ऑन द स्पॉट सगळं करा. मी काय करतो मला सांगतो, मी कुठल्या विषयाला गेलो ना, मी पहिल्या 4 गाण्यात पब्लिक ओळखतो. पब्लिकला काय पाहिजे, बरोबर, त्यांना काय, माझं कसं असतं म्हणतो, मी पहिला 3 तास पब्लिकला काय पाहिजे हे वाजून घेतो, बाकीचे 2 तास ते माझ्या तालावर नसतात. मग ते बॉलिवूड असो नाहीतर नाही का हिपहॉप गाणी, ते जो काय म्हणतात त्याला आता रॅप वगैरे असो, तसल्या गाण्या पण मी पब्लिक नाचवलेले. म्हणजे म्युझिक असंच असावं असं नियम नाहीये. ते म्युझिक तुम्ही कुठल्या पण म्युझिकवर नाचू शकता, कारण की अगोदर तुम्हाला त्यांचं ऐकणं गरजेचं आहे. मग तुमचं आता भरपूर डीजे काय करतात तुम्हाला सांगू का, ऑपरेटर गाणी सांगायला, ऑपरेटरला गाणी सांगायचं तुम्हाला, हे गाणं लावतं ते गाणं लावतं, तर काय ऑपरेटर चिडचिड करायचं, हो नाही गाणं, मग ते वाद निर्माण होतो, वाद निर्माण झाला की साऊंड बंद होतो, साऊंड बंद झाला की पुढची पोरं डिस्टर्ब होतात. म्हणजे ह्यातनं किती घडतात. मी काय करतो डायरेक्ट, मला कोण सांग हो भाऊ लावतो, आपल्याकडे नसलं तरी त्याला हो भाऊ म्हणलेला लय भारी वाटतं, त्याला स्माइल देऊन बोललं ना भाऊ लावतो काय अडचण नाही, फिक्स मध्ये लगेच लावतो म्हणतो नाही का, ते त्याला आवडत असतं. ह्या गोष्टी आता तू असं पण तू एक फेमस झाला त्यामुळं तू वाजवायला आल्यावरती पोरं येतात, बाबा भावा फोटो व्हिडिओ, ती फिलिंग काय असते? ती तर फिलिंग मध्ये कोणाला आवडणार असे, मला आवडणारच केलं, कोणाला आवडणार नाही अशी आहे का, मला नक्कीच आवडणार ते. पण फक्त थोडंफार काय होतं माहितीये का, काय वेळेस माझे लय चिडचिड होते, कारण मी त्या म्युझिक मध्ये गुंतलेला असतो. मला म्युझिक मध्ये मी एकदा घुसलो ना, मला असं कुणी मध्ये हात वगैरे घातला मला राग येतो, मग मी नाही कोणाला अजूनपर्यंत ओरडलं. मी म्हणतो 5 मिनिट थांबा, मी शो झाल्यानंतर तो मला अक्का वेळ देईल, पण मला शो पूर्णपणे काढू द्या, एवढा शो करू द्या मला, असा विषय मला. ह्या डीजेनं काय काय दिलं? डीजेने मला नवीन लाईफ दिली माझ्यासाठी. माझी जी लाईफ मला वाटलं नव्हतं मी उभ्या आयुष्यात कधी जगेल किंवा माझ्याकडनं कधी ह्या गोष्टी, म्हणजे सांगण्याचा उद्देश असा आहे की मी हालाकी दिवस काढले, तुम्हाला माहिती आहे. मी आज स्वतःची जागा आहे, बाहेर जागा घेतली, मी स्वतःचं घर घेतले, आज नवीन कार घेतलेली. ॲक्सिडेंट झाल्यानंतर मी आत्ता न्यू कार घेतली न्यू इयरला,
आणि एक नवीन सोबती पण माझ्यासोबत आहे. अरे वा. म्हणजे जे की मी सगळे आहेत माझ्यासोबत, त्यांच्यासोबत मी लाईफ व्यवस्थित काढतोय. आणि मला डीजे मुळे भरपूर काही गोष्टी भेटलेल्या आहेत. फ्युचर एम काय आहेत, भविष्यात काय काय करायची इच्छा आहे? भविष्यात मला बिझनेसमॅन तर नाही व्हायचं, कारण मला डीजेने दिले म्हणल्या मी डीजे मध्ये मला पोरं घडवायचे. म्हणजे एक असतं ना आपल्या शिक्षकाला एक विद्यार्थी घडवायचे असतात, बरोबर का? मग मला तसे विद्यार्थी असे घडवायचे की मला खरंच त्यांना डीजे म्हणजे वाजवता आलं पाहिजे. नाही तर आता भरपूर काही ठिकाणी काय होतं माहिती का, पैसे घेतात पण व्यवस्थित शिकवत नाहीत. अशा भरपूर ठिकाणी बाहेर वगैरे नाही का. आता माझे मित्र शिकवतात ते प्रॉपर डीजे बाहेर काढतात सगळे नाही का, म्हणजे स्टुडंट बाहेर काढतात. पण मला असं मुलांना शिकवायचं. माझ्या क्लासबद्दल पण सगळ्यांना असं वाटतं. तर माझी फी तुम्हाला माहित नसेल, माझी फी 50,000 रुपये. बर. क्लासची फी. बर. तर ते असं म्हणतात तू महिन्याचे 50,000 रुपये एवढी काय क्लास, असं काय आहे नाही का. पण माझे जे विद्यार्थी आहेत त्यांनी मला स्टार्टिंगला पैसे दिले पण जाताना रडून गेलेत. एवढं मी माझा जीवातून शिकवतो. माझ्या तुम्ही कुठल्या पण विद्यार्थ्याला घेतलं ना तर माझ्याकडे एक असेल व्हिडिओ मला असं वाटते कदाचित, तर विद्यार्थी रडून गेलेत. म्हणजे मी ते 50 स्टार्टिंगला त्यांना असं वाटत 50 म्हणजे लय चाललेत, पण ते 50 पण त्यांना 0 वाटत नंतर. का तर तेवढ्या लेवलला आपण इथं शिकवतो, तेवढ्या लेवलला मी म्युझिक काढलेलं होतो. आणि तेच विद्यार्थी आहेत ना ज्यांनी मला 50,000 रुपये देऊन शिकले, ते विद्यार्थी दुपटीने पैसे कमवून मोकळे पण झाले. बरोबर. मी तो व्हिडिओ पण बघितलेला, बारका पोरग होतं कुठला तरी. तो कराडचा आला तो पण व्हिडिओ बघितलेला मी. बर. ऍट द एंड काय सांगाल लोकांना ह्या डीजे बाबत किंवा तुमच्या लाईफ बाबत किंवा ओव्हरऑल? आता डीजे म्हणजे लोकांना असं वाटतं की म्हणजे भरपूर अशा नवीन पिढींना डीजे मध्ये जाण्यामध्ये असं अडवतात घरातले लोक. पण एक विचारायचं, सॉरी इंटरप्ट करतोय, करिअर ऑपॉर्च्युनिटीज ह्या दृष्टिकोनातून कसं बघितलं पाहिजे डीजेकडे? आहे का करिअर? नक्कीच. करिअर असं डीजेच म्हणू शकत नाही आपण. करिअर हा प्रत्येक गोष्टीत आहे. तुम्ही त्याला काय लेवलला बघता, तुम्ही त्याला कसं वळण देता हे महत्वाचं आहे, बरोबर का? आता भरपूर डीजेचं नाव खराब होण्याचं कारण मागचं तुम्हाला ते सांगतो काय. नामांकित डीजे आहेत, भरपूर आहेत. कवचित डीजे असे आहेत की ते ड्रिंक मध्ये व्हायरल आहेत, बरोबर का? मग त्यांच्याकडे बघून असे भरपूर फॅमिली डीजे साठी नाकारतात, नाही जायचं म्हणून, बरोबर का? पण तुमच्यावरती कंट्रोल तुमचं पाहिजे. आज मी आता माझाच म्हणजे विषय घ्या, आज काही लोकांना वाटतं मी ड्रिंक करत असेल. माझ्या आई वडिलांना माहिती नाही मी ड्रिंक करत नाही, माझ्या मित्रांना माहिती नाही मी ड्रिंक करत नाही. बाद झालं. मला अशी पण दुनिया नाव ठेवते, तशी पण दुनिया नाव ठेवते. दुनियाला एक्सप्लेन करायची मला गरज नाहीये. मला दुनिया प्रेम करते हे माझ्यासाठी खूप जास्त आहे. कसं असतं 90% हे आतले 10% असतात, बरोबर का? आता माझा उद्देश सांगायला गेलं तर तुम्हाला सांगतो, माझा सोशल मीडिया खूप कमी आहे. तुम्ही बघितलं असेल, मी सोशल मीडिया आता अक्षरशः माझे फॉलोअर्स आहे ना मी खूप वाढवले असते, खूप व्हिडिओ टाकले असते. पण मी एक म्हणतात ना, आता मला एक परदेशी विषय झाला. एक जण मला स्वतःहून येऊन बोलला, म्हणला सर तुमच्याबद्दल मला एक बोलायचं होतं. म्हणलं बोला सर, तुम्ही असे आहात की भरपूर डीजे असे आहेत, म्हणजे त्यांनी नाव नाही घेतलं कोणाचं, भरपूर डीजे असे आहेत की 80% सोशल मीडिया आणि 20%च वाजवणं. पण तसं तुमचं नाहीये. तुम्ही 80% वाजवता, 20% सोशल मीडियाकडे लक्ष देत आहे. कारण मी भरपूर डीजेंवर बघितले, व्हिडिओ काढणार असतो. तुम्ही तसले नसतं काय, मला वाजवणं महत्वाचं असतं. तुम्ही मला बघा, मला माणसं माझे व्हिडिओ कमी पडतात पण मला माणसं पैसे पण देतात, मला वाजवणं मला ठरवतात. माझं म्युझिक मी चॉईस तसं. मी 5-5 वर्ष अगोदरचे गाणे साठवून ठेवलेले असतात की बाबा आज हे वाजवाल तसं वाजवाल, असा विषय असतो. ते अजून विचारायचं होतं, काही डीजे असे असतात बघा, म्हणजे सुरुवात करतात वाजवायला, सुरुवातीला चांगलं वाटतं, पण नंतर कान जाम व्हायला सुरुवात होती. नुसतं चाळ वाजतात, आवाज ऐकायला ना, बीट्स ऐकायला ना, नुसतं टिंग काहीतरी वाजते. ते तसं काय असतं? नाही, त्याच्याबद्दल मुद्दा काढला बरं झालं, कारण ह्याच्यामुळे ना एका ऑपरेटरला डाग लागला होता. बर. म्हणजे डाग म्हणजे एका नाही भरपूर ऑपरेटरला डाग लागलेला. त्या ऑपरेटरची काही चुकी नसते. म्हणजे काय असतं विषय, एक साऊंड मालक असतो, त्याला त्या लेवलला कॉम्पिटिशन करायचं असतं. आणि एक BMS म्हणून एक स्पीकर आहे जो की कॉम्पिटिशन लेवलला वापरला जातो. तो म्हणजे आपण कॉम्पिटिशन लेवलला वापरतो, पण तो रिअल मध्ये तुम्ही एअरपोर्टला वगैरे गेला का नाही, तो एअरपोर्टला वगैरे तो चांगला पण निघू शकतो. सांगण्याचा उद्देश काय, तो चांगला पण निघू शकतो. तुमचा इंजिनियर काय काम करतो ना त्याच्यावरती डिपेंड आहे. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय माहिती आहे का, तुमची गाडी ॲव्हरेज किती देते आता, बरोबर का? मग त्याला तुम्ही दुसरा इंजिनियर बनवायला लावलं काय त्याला, तर ॲव्हरेज वाढणार आहे ना, बरोबर. पण तो इंजिनियर व्यवस्थित नसेल ते ॲव्हरेज कमी होणार आहे. मग तसं त्या स्पीकरमध्ये पण होतं की तुमचा इंजिनियर आवाज काय लेवलनं काढतोय हे खूप महत्वाचा असतो विषय, बरोबर का? मग ते ऑपरेटरचा त्यात काही संबंध नसतो, कसा आवाज काढायचा काय करायचं हे साऊंड मालकाचा विषय असतो. ते मग कॉम्पिटिशन साठी तो
किरकिर प्रकार असतो नाही का. पण आणि आता बऱ्यापैकी काय झालेलं आहे, तो प्रकार बंदच होत आलेला आहे. म्हणजे बऱ्यापैकी आम्हाला पण आवडत नाही. आम्हाला कधी वाटणार आहे का बाबा आम्ही जे पब्लिकला म्युझिक वाजवते, आमचं म्युझिक पण पब्लिकला कळायला पाहिजे ना. प्रत्येक डीजेला वाटतं, पण त्यात डीजेची काही चुकी नसते. डीजे वाजवायचं काम करत असतो, पण तो स्पीकरचा विषय असतो, तो साऊंड मालकाचा असतो. बरं. पण ते कॉम्पिटिशनचं काय असतं, 32 वगैरे कॉम्पिटिशन असतात बघा, डीजे समोर येतात, मग ते काय प्रकार असतो? म्हणजे कॉम्पिटिशन केलं तुम्ही? मी म्हणजे कॉम्पिटिशन तुमच्यापासून झाली मला तशी मायकिंगची वगैरे? नाही अशा मायकिंगची सुरुवात अगोदरच नव्हती, पण मी ते जास्त पुढं सरकत गेलो नाही का. पण विषय काय चालता की त्या कॉम्पिटिशनला काय व्हायचं की पुढचं साऊंड आला का ना, त्या साऊंड बद्दल कॉम्पिटिशन करणे. पण असे भरपूर जणांचा काय समज आहे की ते आता काय झालेलं आहे, एकमेकांबद्दल भरपूर जण पोस्ट टाकतात, बरोबर का. पण त्याचा त्रास साऊंड मालकांना होतो. म्हणजे खालच्या लोकलचं, म्हणजे जे लोकलच्या गावचे मुलं आहेत ते पोस्ट टाकून मोकळे होतात, त्याचा इम्पॅक्ट कुणावर होतो, साऊंड मालकांवरती होतो. मग त्यांच्यात वाद निर्माण होतात, बरोबर का. कारण नसताना एक मित्र असून सुद्धा त्याच्यात वाद निर्माण होतो. आता असे भरपूर आहेत की कॉम्पिटिशन म्हणजे काय माहितीये का, आम्हाला पण वाटतं की आम्हाला चांगलं वाजवायचं, आम्हाला म्युझिक चांगलं द्यायचंय. आता भरपूर जणांचे गैरसमज आहे, तुम्ही ते अश्विनीनंच गाणं टाकता, ते हुईमा, ते हॉर्न टाकता, पण ते आम्ही नसतं टाकत. ते आम्हाला जसं एक मालक असतो प्रत्येकाला, तसं आम्हाला साऊंड मालक असतो. त्या साऊंड मालकाला आम्हाला सांगितलं असतं कॉम्पिटिशनला एवढेच गाणी वाजले पाहिजेत. मग तिथं तडा कोणाला लागतो, ऑपरेटरला लागतो. बरोबर. त्याला वाजवायला जमत नाही, त्याला नका बोलावायला बोलू नाही का. बरोबर. तिथं काय आमचा संबंधच नसतो ना की हेच गाणे वाजले पाहिजेत. साऊंड मालक आम्हाला सांगतो हा कॉम्पिटिशनला हे गाणे वाजतात, हे गाणे वाजवा. आणि त्यांची पण काय चुकी नसते, कारण त्या गाण्याने लाऊडनेस वाढतो. बरोबर. तेव्हा त्या विषय होतात नाही का. त्यातला एखादा किस्सा आहे का काय कॉम्पिटिशन मधला? काय कातर खाटावचा तो कॉम्पिटिशन असं झालं विषय तिथं, त्या गावाचा किस्सा आहे. म्हणजे कातर खाटावचा, मी त्या कातर खाटावला वाजवायला जायचो. एक महाशिवरात्र होती, शेर गणेश ऑडिओ म्हणून बोरकोडीचा होता. तर महाशिवरात्रीला तिथं काय व्हायचं, एक साऊंड लावला होता, फर्स्ट टाइमच लावला होता त्यांनी. नाहीतर महाशिवरात्रीला तिकडे बँड म्हणून फेमस होते. मी बँडसाठी पण एकदा गेलतो, बँड म्हणून लय फेमस होते. तर तिथे ना, तर साऊंड लागलं होतं, तर गाव नाचायचा काही संबंध येत नव्हता, गाव काय जास्त नाचत नव्हतं. पण मी म्हातारी माणसं सुद्धा एवढ्या ताकदीने नाचवली होती की त्यांनी नंतर मीटिंग मध्ये माझा उल्लेख काढून मला मीटिंगला बोलावला होता की आज तुझ्यामुळे आम्हाला गावाला नाचायला भेटलं, की तुझ्यामुळे कळलं की नाचणं म्हणजे एवढं पण ताकदीनं असतं. म्हणजे एवढं ताकदीने ते डीजे वरती नाचत नव्हते. बरोबर. म्हणजे आणि मग नंतर त्यावेळेस तिथं म्हणजे कॉम्पिटिशन मध्ये एवढा इम्पॅक्ट झाला बघा त्या गावाला की तिथं दुसऱ्या वर्षी 2 साऊंड समोरासमोर लागले आणि कॉम्पिटिशन मध्ये तिथं साऊंड बंद झाला. त्या दिवशी. मग ते गाव मला गमवायला लागलं कॉम्पिटिशन मध्ये. बरोबर. मला मग असं भरपूर असं वाटतं की का कॉम्पिटिशन केलं असेल आपण तिथं कॉम्पिटिशन केलं असेल, आज ते गाव चांगलं दरवर्षी बोलवलं असतं, आपल्याला देवाची सेवा करायला भेटली असते. कारण तिथं लोक सेवा करण्यासाठी स्वतःचा बँड घेऊन लांबून तिथे येतात. बरं. मग आज आपण तिथनं गमवलं गेलो ना, इथं मला थोडं कॉम्पिटिशन नाही आवडत त्याच्यामुळे. ठीक आहे. असा होता एक शाळेतलं टावळा काय करणार पोरग, बँड वाजवणार पोरग, ताशा वाजवणार पोरग, वेगवेगळी वाद्य वाजवणार पोरग, ते आता महाराष्ट्रातला एक टॉपच्या लेवलचा डीजे ऑपरेटर डीजे आकाश फलटण. त्याच्या प्रत्येक शो मध्ये तुम्ही कधीही लांबून जरी आवाज ऐकला तरी आपल्याला कळतं की हा डीजे आकाशचा शो चाललाय. रील्सवरती असू द्या, आकाशावरती असू द्या, डीजे आकाशची गाणी व्हायरल होत असतात, त्यानं बोललेली वाक्य व्हायरल होत असतात. पण हाच एवढे पैसे कमावणारा, एवढ्या टॉपच्या लेवलच्या माणसांबरोबर काम करणारा माणूस आज डाऊन टू अर्थ आहे. आपल्याबरोबर गप्पा मारल्यात आकाशनं, छान त्याला आलेले अनुभव सांगितलेत, त्यानं आपल्याला मार्गदर्शन केले आणि एक संदेश दिलाय की आपण जे काम करतो त्याच्यावरती प्रेम करा. तुम्हाला म्युझिकमध्ये यायचं, दुसऱ्या कुठल्या क्षेत्रात जायचंय, त्या क्षेत्रामध्ये तुम्ही जे कराल ते प्रामाणिकपणे करा आणि प्रेमानं करा. तुम्हाला ती गोष्ट टॉपला लिहून ठेवेल. आकाश, या छोट्याशा गोड मुलाखतीसाठी आणि पॉडकास्टसाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू.